आत्मा नमस्ते all of you. आत्मा नमस्ते नमस्ते. नमस्ते मॅडम. नमस्ते नमस्ते मॅडम. मॅडम. आत्मा नमस्ते. ही ब्रह्मांड ऊर्जा रेखी आणि या युनिव्हर्सनी आपल्या सर्वांना निवडलेलं आहे या ऊर्जेसोबत जुडण्यासाठी. म्हणून आपण सर्व म्हणून या ब्रह्मांडीय ऊर्जेचे आभार मानूया, धन्यवाद व्यक्त करूया. खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट आणेलच, हा माझा विश्वास आहे. कारण माझा या ब्रह्मांडीय ऊर्जेवर विश्वास आहे आणि याच विश्वासावर मी सर्वांना म्हणते, ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या आयुष्यामध्ये आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. तर रेकी या ब्रह्मांडीय ऊर्जेबद्दल जाणून घ्यायचं असेल तर सर्व युट्यूबच्या सदस्यांना अंतर्मनापासून आत्मा नमस्ते. आपल्याला या ऊर्जेबद्दल आणखी छान जाणून घ्यायचं असेल तर या व्हिडिओच्या शेवटी नंबर दिला जाईल, त्याचप्रमाणे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये खाली व्हॉट्सअप ग्रुपचा नंबर आहे. आपल्याला ऊर्जेसह जुळून घ्यायचं असेल, आणखी जाणून घ्यायचं असेल तर ग्रुप जॉईन करा. त्याच सोबत मोठ्या प्रेमाने कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. ही ब्रह्मांडीय ऊर्जा आणि ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या प्रत्येकाला आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता देतच असते. कारण ही ऊर्जा तुमच्या आणि माझ्या आतमध्ये आहे. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जोडणे म्हणजे आपल्या जातील ऊर्जेचा आपण पुन्हा नव्याने ओळख करून घेणे. ही ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी आणि महिला या महिलांच्या आयुष्यामध्ये ही ऊर्जा कोठे कोठे मदत करते आणि का बरं घरातील प्रत्येक महिलेने ऊर्जावान असणं गरजेचं आहे, ऊर्जेसोबत जुडणं गरजेचं आहे, हे आजच्या सेशन मध्ये आपण बघणार आहे. मग मग ती एक आई असू देत, मग ती एक मुलगी असू देत, मग ती आपली आजीबाई असू दे, प्रत्येकाला गरज आहे ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडलेला असण्याची. आणि विशेष महिला, आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विशेष महिलांसाठी आपली ऊर्जा कोठे कोठे मदत करते आणि ऊर्जावान असण्या अगोदर आणि ऊर्जावान झाल्यानंतर आणि अगोदरचा प्रवास हा कसा बरं वेगवेगळा असतो. जसं आपण महिला मंडळ विशेष नेहमी म्हणत असतो, मॅम ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जोडल्यानंतर आयुष्य कसं साधं, सोपं, आनंदी, सुरक्षित झाल्यासारखं वाटतं. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आज प्रत्येक महिलेला ऊर्जेसोबत जोडलेलं असणं अत्यंत गरजेचं आहे. मन शांतीचा विचार केला तरीही सुद्धा, तर हे आजच्या सेशन मध्ये अनेक सदस्य नवीन आहेत, त्यामुळे ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय हे मला अगोदर सांगावंच लागेल, हो ना. अगदी पहिल्यांदा ऊर्जेबद्दल माहिती नाही, परंतु पहिल्यांदा मी सेशन जॉईन केलेला आहे असं जे सन्मान्य सदस्य असतील, कृपया मोठ्या प्रेमाने मी टाईप करा, म्हणजे मला सेशन कसं पुढे न्यायचं हे समजेल. फक्त पटकन. ओके, आज पहिलं सेशन आहे. ज्यांना ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय हेच माहिती नाही, काय आहे ही ब्रह्मांडीय ऊर्जा हे जाणून घ्यायचं आहे. ओके ओके, म्हणजे त्या सदस्यांसाठी आपल्याला ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय इथून सेशन घ्यावं लागेल. नाही तर मग आपण सेशन घेत असताना पुढचा टप्पा घेतो, हो ना. यस, काही ओके 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 ओके. ही ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय? मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट, मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट प्रवेश सुरू आहे. ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय, तर ब्रह्मांडीय ऊर्जेपैकी सोबत जुडा म्हणजे
आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करा, आपल्या सुरक्षिततेची हमी स्वतः घ्या, आपल्या आरोग्याचे प्रश्न सोडवा, आपल्या मनशांतीवर कार्य करा. मी महिला म्हणून एक स्वतःला सिद्ध करण्यासाठी मला ऊर्जेनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत केलेली आहे. अशीच मदत आपल्या सर्वांनाही ब्रह्मांडीय ऊर्जा करणारच आहे. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय? तर ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे महिलांनो, आपला बहुतांश वेळ हा इतरांसाठी कार्य करण्यामध्ये जात असतो. तर महिलांनी दैनंदिन आयुष्यामध्ये स्वतःला ऊर्जावान करण्यासाठी, मग ते स्वयंपाक असो, घरकाम असो, लहान बेबींची बाळांची काळजी घेणे असो, मानसिक स्वतःच काय म्हणूया आपण ऊर्जा वाढवणे असो, आपलं टाइम मॅनेजमेंट असो, आपली निर्मिती क्षमता असो, आपली सर्जनशीलता असो, नवीन नवीन पदार्थ घरामध्ये करून द्यायचे असो, भावनिक आपण इतरांना स्वतः सोबत स्थिर ठेवणे असो, या प्रत्येक गोष्टीसाठी ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याला मदत करणार आहे. ही ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी म्हणजे काय? तर माझ्याच आतमध्ये असलेली ऊर्जा, या ऊर्जेचा मी अधिक प्रमाणात वापर करून माझ्या कुटुंबाला, मी जेथे नोकरी करते त्या ठिकाणचं वातावरण छान, आनंदी, सुरक्षित, प्रसन्न कसं करणार, हे टेक्निक शिकून घेणे म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुळते. सुगरण कसं व्हावं, माझ्या जेवणाला छान काय स्वाद कसा यावा, ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुळा. काय काय सांगू, किती किती सांगू, किती किती बोलू या ऊर्जेबद्दल. दिवसभर रात्रभर जरी बोलत राहिलो ना, तरीही थांबणार नाही. मग ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय? या ज्या जैविक ऊर्जेच्या, ज्या ऊर्जेच्या असण्याने तुम्ही, मी, आपण सर्वजण आज रोजी जिवंत आहोत. एवढंच नव्हे, तर ज्या ऊर्जेच्या असण्याने पण आतापर्यंत आपले छोटे मोठे दुखणे जे आपण अंगावर काढतो, काढतो ना प्रत्येक महिला, मला सांगा कोण कोण काढते छोटे मोठे दुखणे अंगावर? काढतो ना? यस, हात वर करा. छोटस काही दुखलं अंगावर काढतो. म्हणजे काय? तर आपण सहन करतो असा त्याचा अर्थ. कोण कोण आहे हात वर करा. मला आपल्या सेशन मध्ये व्हिडिओ सुरू असायला हवेत. ओके, व्हिडिओ बंद करून आपलं सेशन होत नाही, समजून घ्या. ओके, खूप महिलांनी हात वर केला. हो ना, बघा कधी खरचटत, कधी लागतं, आपण किचन मध्ये असतो, आपलं बोट कापतं, होतं. येस, प्रत्येक वेळेस आपण डॉक्टरांकडे जातो का? तुमचे माईक सुरू करते मी, एक मिनिट हा. असं कोण आहे आपल्यापैकी की थोडस लागलं की गेलं डॉक्टरांकडे, असं करतो का आपण? नाही. नाही, नाही ना. आपण मग काय करतो तेथे? बऱ्याच वेळा किचन मधली एखादी वस्तू लावतो, किंवा कधी कधी आपल्याला वेळ सुद्धा मिळत नाही स्वतःसाठी. मिळतो का? नाही मिळत ना. अनेकदा कित्येक वेळा असा वेळ असतो की नाही, करायचं होतं मॅम, जायचं होतं डॉक्टरांकडे, पण वेळच मिळाला नाही. बऱ्याच वेळा किचन मध्ये काम करत असताना कुठं कापत, कुठं खरचटत, कुठं चटका लागतो. मग आपले हात पाय जे काही असतं ते ना आपलं आपल्याला दुरुस्त करतं. त्या मोहरी उडतं, किती वेळा चटका लागतो, लागतं. हो, कुकरचा जास्त लागतो. हा, कुकरचं लागतं. जास्त आहे. हा, तर मग ते जे आपलं शरीर बऱ्याच वेळा डॉक्टरांकडे न जाता आपल्याला दुरुस्त करतं, हो ते जखम भरते वर्षाताई, हो, भरते. भरते. मग ती कुठली ऊर्जा असते आपल्या आतमध्ये, जी आपल्या जखमा भरून काढते, जी आपल्याला दुरुस्त करते? किंवा आपल्याला लागतं बघा, कणकण आहे अंगामध्ये, काय करता बाई, कणकण आहे, ताप आलेली आहे, बघा मी तुम्हाला गंमत सांगते, ताप आलेली आहे, थकल्यासारखं झालंय, आज तर सकाळी उठण्याचा मूडच नाही. परंतु मुलगा येतो जवळ किंवा आणखी कोणी येतं, उठा, चला, काय टिफिन करून हवा आहे, ती महिला उठते आणि पटकन सगळ्या गोष्टी करून देते. जी अगोदर आजारी असते किंवा थकलेली असते, जिला उठण्याचा त्राण नसतो कित्येक वेळा, पण ती उठून सगळ्या गोष्टी एकदम ओके करते. कुठल्या ऊर्जेच्या भरवशावर?
ब्रह्मांडीय ऊर्जेच्या. कारण आतमधून आलेली ती इच्छाशक्ती, आतमधून आलेली ती इच्छाशक्ती आपल्या शरीरामधील प्राणशक्ती वाढवते. आपल्या आतमधून आलेली ती इच्छाशक्ती आपल्या शरीरामधील प्राणशक्ती मोठ्या प्रमाणात खेचून घेते आणि आपण त्या कार्यासाठी तयार होतो. मग आपण असंच आपण घरच्यांना पण असं म्हणत असतो, असं थोडंसं दुखलं की आम्हाला कुठं गोळ्या बिड्या घ्यायला वेळ मिळतो, किंवा आम्ही कुठं, आम्ही बरं आमचं आमचं दुरुस्त होतो, ही तक्रार पण करतो. पण ती तक्रार नाही आहे, ती आपणच आपल्याला दुरुस्त करतो. ती आपली आपल्यामध्ये असलेली ऊर्जा आहे. आणि या ऊर्जेचा आपण आतापर्यंत वापर केलेलाच आहे. आणि म्हणून तर का आपल्याला कुठेतरी अष्टभुजा म्हणतात. केवढी गंमत असते. मोबाईलही सुरू असतो, डोक्यामध्ये अनेक सारे विचारही असतात, स्वयंपाकही सुरू असतो, इकडे जोडीदार काय मागतो, मुलं काय मागतात, बाकी काय असते. सकाळची वेळ बघा महिला मंडळाची कशी असते तर, हो ना. सकाळची वेळ केवढी गडबडीची असते. आणि ती गडबडीची वेळ त्यामध्ये एवढ्या सगळ्या ठिकाणी देत असलेलं लक्ष, कुठेतरी आपल्या आतमध्ये असलेली ती प्राणशक्ती, ती प्राण ऊर्जा हेच सगळं करून घेते आपल्याकडून. मग ज्या प्राणशक्तीच्या असण्याने आपण आजपर्यंतचे आपले कार्य उत्कृष्ट पद्धतीने पार पाडत आहोत, ज्या प्राणशक्तीच्या मदतीने आपण आतापर्यंतचे कार्य उत्कृष्टपणे पार पाडत आहोत, ती प्राणशक्ती म्हणजे काय, तर ही वैश्विक शक्ती, ही वैश्विक ऊर्जा, याला डॉक्टर जैविक ऊर्जा म्हणतात. वैद्यकीय शास्त्र याला जैविक ऊर्जा म्हणते. आपण याला आध्यात्मिक ऊर्जा म्हणतो, ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणतो. यालाच प्राणशक्ती, प्राण ऊर्जा, श्वास आणि आणि प्रकाश असं म्हटलं जातं. त्याच प्रकाशाच्या, त्याच सगळ्या गोष्टीच्या असण्याने आपण आज जिवंत आहोत, आपल्या शरीराला हील करत आहोत. पण अनेक वेळा असं होतं की नाही, होतं की नाही असं बघा, आता माझी ताकद संपली आहे, किंवा शरीराला मोठा आघात झाला की आता मला आहे ना बाहेरून काहीतरी सपोर्टेबल ऊर्जेची गरज आहे. ओके, असं जर मिळालं तर आता मी थकली आहे, पण मी स्वतःला दुरुस्त तर करूच शकते. पण अनेक वेळा असं सुद्धा होतं कधी कधी की कामाचा मोठ्या प्रमाणात असलेला ताण, कधी घर आणि ऑफिस सांभाळावं लागणं, या दोन ठिकाणी होत असलेली कसरत, या सगळ्या अनेक साऱ्या गोष्टींमुळे मानसिक ताण किंवा शारीरिक आरोग्यावर प्रश्न निर्माण होतो. मग जर असं आपल्याला मिळालं तर काय, की आता तुम्ही करत असलेले कार्य अधिक चांगल्या प्रकारे करण्यासाठी तुम्हाला ऊर्जा मिळावी. अच्छा, मी एक प्रश्न विचारते आहे, कोणाकोणाला असं वाटते की आता मी जेवढ्या प्रमाणामध्ये काम करते किंवा माझ्या कुटुंबासाठी सगळ्या गोष्टी करते, मला जर त्या अधिक चांगल्या प्रकारे करता आल्या तर, किंवा त्या कराव्या अशी इच्छा कोणाकोणाची आहे? येस. तर मग तेच आता आपण वापर करत असलेल्या ऊर्जेचा आपण अधिक मोठ्या प्रमाणामध्ये वापर करायचा कसा, हे टेक्निक शिकून घेणार. आणि अधिक ऊर्जावान होऊन माझ्या कुटुंबाला, मला स्वतःला अधिक तंदुरुस्त आणि ऊर्जावान कसं ठेवायचं हे टेक्निक आपण शिकणार आहे. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय, तर ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे या ब्रह्मांडामध्ये असलेली ऊर्जा, जैविक ऊर्जा, प्राणशक्ती, प्राण ऊर्जा, जी मोठ्या प्रमाणामध्ये या विश्वाकडे, विश्व स्वरूपामध्ये आहे, आणि या विश्वाचा आपण सूक्ष्म स्वरूप आहे, याकडून आपण केवढीही घेतली तर ती कधीच कमी होणार नाही. अशी ती प्राणशक्ती, अशी ती प्राण ऊर्जा, अशी ती ब्रह्मांडीय ऊर्जा, ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपण या ब्रह्मांडाकडून मोठ्या प्रमाणात घेणे, आध्यात्मिक ऊर्जा मोठ्या प्रमाणात घेणे, आणि या ऊर्जेचा वापर दृष्टिकोनातून, वैद्यकीय शास्त्राच्या दृष्टिकोनातून, माझ्या विचारांवर, माझ्या असण्यावर, माझ्या आरोग्यावर आणि माझ्या कार्यक्षमतेवर अधिक सकारात्मक बदल करण्यासाठी मी कसा वापर करावा,
हे शिकण्याचं टेक्निक म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जोडणे. म्हणजेच काय तर आध्यात्मिक ऊर्जेचा प्रॉपर उपयोग कसा करून घ्यायचा हे शिकण्याचं टेक्निक म्हणजे रेकी. ओके. रेकी म्हणजे कोठेही जादू टोना, कोठेही भूत प्रेत बाधा कशाशीच काही संबंध नाही आहे. रेकी म्हणजे फक्त आणि फक्त आध्यात्मिक ऊर्जा आहे, ब्रह्मांडीय ऊर्जा आहे. आणि माझ्याच ऊर्जेचा मी आज रोजी जो वापर करते आहे, तुम्ही आणि मी सगळेच जण करतो आहोत. येस. हा मोठ्या प्रमाणात करायचा आहे बस. मग मोठ्या प्रमाणात करण्याचा याचा अर्थ काय, तर मी माझ्या कार्यक्षमतांचा विकास करणार आहे. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जोडल्यामुळे काय काय होते, ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जोडल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये काय काय बदल होतो बघा. ह्या विश्वामध्ये असलेली ही अनंत ऊर्जा आहे, अनंत अनंत अनंत. आणि हे सतत तुमच्या माझ्या आतमध्ये प्रवाहित होत आहे. आणि ही ऊर्जा आपल्या प्रत्येकाच्या सभोवताली कायम आहे. एवढंच नव्हे की फक्त सजीव वस्तूंच्या आतमध्ये ही आहे, तर सजीव आणि निर्जीव प्रत्येक गोष्टीमधून कायमस्वरूपी वाहत असणारी ही ऊर्जा म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी. हीच ती प्राणशक्ती, हीच ती प्राण ऊर्जा, हाच तो सोर्स. मग या ऊर्जेचा वापर आपल्याला ध्यानाच्या माध्यमातून, योगाच्या माध्यमातून, आत्मज्ञानाद्वारे अधिक चांगल्या प्रकारे करायचं आहे. असं आहे का की महिला मंडळ फक्त कुटुंबासाठीच कार्य करते, ती गृहिणीच असते? नाही. गृहिणी आणि बाह्य जगामध्ये सुद्धा अनेक आयामांवर महिलांना कार्य करावं लागत असते. आता तर कुठे महिला मंडळ हे आई सावित्रीबाई यांच्या आशीर्वादाने, माँ सरस्वती यांच्या ऊर्जेने स्वतःला सिद्ध करत आहे. आणि कुटुंबापासून सुरू झालेला हा प्रवास, चुलीपासून म्हणूया, कार्यक्षमता दाखवण्यासाठी चुलीपासून सुरू झालेला हा प्रवास माझ्या महिला मंडळांचा आकाशामध्ये गवसणी घालण्यापर्यंत. आणि ती कुठल्या क्षेत्रामध्ये नाही, आज फक्त क्षेत्राचं नाव सांगा. ओके. ती ती स्त्री कुठल्या क्षेत्रामध्ये नाही, सांगा एखादं क्षेत्र की मॅम अजून या क्षेत्रामध्ये महिला पोहोचल्या नाहीत. मी तर असं म्हणेन की तिच्याकडेच ती क्षमता आहे की ती घरही सांभाळू शकते आणि बाहेरच्या जगामध्ये सुद्धा स्वतःचं अस्तित्व खूप चांगल्या प्रकारे निर्माण करू शकते. पण हे करत असताना जर काय माझ्या महिला वर्गाला अधिक ऊर्जावान होण्यासाठी ऊर्जेची सोबत मिळाली, तर त्या अधिक चांगल्या प्रकारे प्रगती करू शकतील आणि सुरक्षितता आणि स्वतःचं स्वास्थ्य त्या अधिक चांगल्या प्रकारे टिकवून ठेवू शकतील. या धावपळीमुळे बऱ्याच वेळा आरोग्यावर जो परिणाम होतो, तो परिणाम न होता आरोग्यावर होणारा परिणाम सकारात्मक करून स्वतःच्या आरोग्यासाठी, मानसिकतेसाठी उत्कृष्ट प्रकारे कार्य करतील. म्हणजे स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे सिद्ध करण्याला स्वतःमध्ये ऊर्जा निर्माण करतील. करूया का व्हिडिओ सुरू? करूया. ओके. हा. खूप छान. थँक्यू. जे सन्माननीय सदस्य व्हिडिओ सुरू करत आहेत, मी तुम्हाला एक शब्द देते. आता आता जर काय कोणाला आत थोडीशी कणकण असेल, थोडी ताप असेल, काही थोडी वेदना असेल, मन अस्वस्थ असेल किंवा आणखी काही प्रश्न असेल, तर या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या विश्वासावर, या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या साक्षीने मी तुम्हाला सांगते की आता आपण आहात, त्यापेक्षा सेशन संपताना तुम्ही तुमचं शेअरिंग खूप वेगळं करणार. ओके. पण तुमचा व्हिडिओ सुरू असेल तर हा शब्द मी त्यांनाच देत आहे ज्यांचा व्हिडिओ सुरू आहे. ओके. मी तुमचं शेअरिंग
घेणार सेशन संपताना. ओके. माझा शब्द आहे, विशेष माझा शब्द त्या व्यक्तीला आहे ज्याचं कुठं काही थोडंफार दुखत आहे, त्यांनी व्हिडिओ सुरू करून बसा. बघूया बरं हे ब्रह्मांड आपलं, आमचं सर्व रेकी हिलरचं ऐकते काय तर. ओके. ही युनिव्हर्सल एनर्जी तुमच्यासाठी सुद्धा कार्य करते का तर बघूया. ओके. थँक्यू. नंतर मनापासून धन्यवाद. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. एक महिला, तिला कोठे कोठे कार्य करावं लागत असतं. तर असं कुठं आहे का की एखादी महिला आहे, ती मोठ्या हुद्द्यावर आहे, मग ती सामाजिक असू देत, राजकीय असू दे, नोकरीवर असू देत. ओके. ती सायंटिस्ट असू दे, कोणीही असू देत, तिला घर सांभाळावं लागत नाही, असं आहे का? किंवा तिच्याकडे घराची कुटुंबाची काहीच जबाबदारी नाही, असं होतं का? नाही ना. नाही ना. सर्वच जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात की नाही लागत? नक्कीच कुटुंबाची सोबत असते, त्यात प्रश्नच नाही, पण सांभाळाव्या लागतात. ओके. म्हणजेच कुठेतरी मल्टीटास्किंग करावी लागते, करावीच लागते. म्हणून काय तर विविध क्षेत्रामध्ये असणाऱ्या महिलांना सुद्धा स्वतःच्या विकासासाठी या ऊर्जेचा वापर कसा करायचा हे आपण आज शिकणार आहे. शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक सशक्त होण्यासाठी आपल्याला ऊर्जेचा वापर करायचा आहे. आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत असताना अनेक वेळा असं होते, महिला मंडळ, सर्वांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते, सर्वांना वेळ दिला जातो, पण स्वतःच्या आरोग्यासाठी, स्वतःचं औषध घेण्यासाठी, किंवा आपण म्हणूया की स्वतःच्या व्यायामासाठी वेळ दिला जात नाही. होतं असं? नाही. आणि अनेक वेळा असं होतं की मी सर्वांचं सर्व करत आहे, मुलांचा अभ्यास घेणे काय असू देत, सासू सासऱ्यांची सेवा काय असू देत, सकाळचे टिफिन काय असू दे, किंवा हे सर्व करून बाहेरच्या जगामध्ये स्वतःला टिकवणे, अस्तित्व निर्माण करणे काय असू दे, या सर्वांमध्ये मात्र स्वतःच्या आरोग्याकडे, स्वतःच्या मनशांतीकडे लक्ष दिल्या जात नाही. आणि होते असं की एका लेवल नंतर करता 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 ज्या सगळ्या गोष्टी अगोदर प्रेमाने व्हायच्या, त्या गोष्टींचा आता सहजतेने ताण यायला लागतो. आणि मग आपणच आपल्या कुटुंबासाठी प्रेमाने करत असलेल्या गोष्टी मात्र त्यानंतर चिडचिड करत होतात. होतात. ओके. मलाच करावं लागतं, माझ्यावरच ही जबाबदारी आहे का? कारण शारीरिक ऊर्जा कमी होते, अनेकदा थकून जाते महिला मंडळ, दिवसभर काम करून करून, आणि स्वतःला ऊर्जा परत घेण्याची नाही. मला एक सांगा, आता हा ग्लास आहे. ओके. हा ग्लास आहे, माझ्याजवळ ग्लास होता म्हणून मी तुम्हाला ग्लास दाखवला आहे. हा ग्लास आहे, या ग्लासामध्ये पाणी आहे, म्हणजे ती ऊर्जा आहे. ओके. आणि हे पाणी हळूहळू हळूहळू कार्यासाठी वापरल्या गेलं. ओके. आणि पुन्हा जर मी यामध्ये टाकलंच नाही तर, अच्छा, मी तुम्हाला एक आणखी एक उदाहरण सांगते. आपल्या बँकमध्ये 1 लाख रुपये आहेत. ओके. 1 लाख रुपये आपण जमा केले आहेत, आणि विविध कार्यासाठी ते 1 लाख रुपये कधी कधी 10, 20, 15, 50, 1000 असे विविध कार्यासाठी वापरले. ओके. आणि महिन्याच्या सुरुवातीला ते टाकले आणि विविध कार्यासाठी हे वापरले. पगार आला की असंच होते. येस. आणि महिन्याच्या शेवटी मग जवळ राहतात कधी कधी 5,000, 10,000, किंवा अनेकदा नाही. महिला मंडळ, जर पुढच्या महिन्याचा पगार तेथे आला नाही तर मॅनेजमेंट हुकतं. त्या बँक अकाउंट मध्ये पुढच्या महिन्याचा पगार पडला नाही तर सर्व गणित हुकेल की नाही हुकेल? हुकणार. मग मानसिक ताण येईल.
कशी बरं कसरत करावी हा प्रश्न निर्माण होईल. सेम. म्हणजेच काय, तर बँकेमधले पैसे आपण काढतो आहे, त्या बँकेत पुन्हा पैसे टाकण्याची गरज असते. तो पैसा तुम्ही नोकरीच्या माध्यमातून टाका, इतर कुठल्या व्यवसायाच्या आर्थिक आर्थिक उत्पन्न कुठलेही असू शकते, टाकतो आपण. तेव्हाच पुढच्या सगळ्या गोष्टी, आपले हप्ते असू देत किंवा आपल्याला कुठे विड्रॉल करायचे जे काय असेल ते सगळ्या गोष्टी होतात. यस. बघा, आपण सकाळी कार्य करायला लागतो, काम करायला लागतो आणि काम करत असतो करत असतो करत असतो. सुरुवातीचा काळ खूप छान असते, सकाळी सकाळी छान काम होतं. मे बी आपण मध्ये जेवण वगैरे करतो, परत उत्साह येतो, त्यात प्रश्नच नाही. पण आपण आपल्या आतमध्ये असलेली प्राणशक्ती स्वतःसाठी, कुटुंबासाठी, बाकी कार्यासाठी वापरत असतो वापरत असतो वापरत असतो. नवा वय आहे किंवा आपण सुरुवातीचा काळ आहे, वापरतो वापरतो वापरतो. पण ना दररोज ऊर्जा वापरली जाते, दररोज ऊर्जा घेतली सुद्धा जाते. पण जेवढी घेतली जाते त्यापेक्षा जास्त वापरली जाते. ओके. बँकेच्या खात्यामध्ये पुढच्या महिन्यामध्ये पैसे टाकायचे आहेत, पण नाही टाकले आणि जर का आपण परत काढतच राहिलो काढतच राहिलो काढतच राहिलो, तर तर आपल्यावर कर्ज वाढेल. बरोबर. कर्जाचं ओझं वाढेल. सीसी असेल बाबा, आपण काढतो आहे, पण तरी कर्जाचं ओझं वाढेल. येस. आणि मग जर ओझं वाढलं तर पुन्हा गरज आहे अकाउंटमध्ये पैसे येण्याची. आपण अनेक वेळा थकून जातो. आपण थकलो आहे, कधी आजार पण येतं, त्यामधून स्वतःला दुरुस्त करणे, अनेक साऱ्या गोष्टीमध्ये थकून जातो, कारण स्वतःची ऊर्जा वापरतो वापरतो वापरतो. आणि ऊर्जा मग कधी कधी पुन्हा ग्रहण न केल्यामुळे किंवा पुन्हा ग्रहण करत असलेली ऊर्जा खर्च जी होत आहे त्या मानाने कमी घेतली जाते. 1 लाख पगार आहे आणि खर्च जर दर महिन्याला 1.5 लाख होत राहिला, एक येतो आहे 1.5 खर्च होतो आहे, एक येतो आहे 1.5 खर्च होत आहे, डबघाईच येईल ना खातं, अकाउंट. हो की नाही? अडचणी निर्माण होतील की नाही होतील? होणारच. सेम. जर ऊर्जा ग्रहण करण्याची क्षमता कमी असेल आणि ती खर्च जास्त केली जाईल, तेव्हा काय होते, तर मानसिक तणाव निर्माण होते. आणि मग तो निर्माण झालेला तणाव, जो आलेला थकवा आहे, तो कुटुंबियांची प्रमाणापेक्षा जास्त वाटणारी चिंता, तो कुठून बाहेर पडतो माहितीये? प्रमाणापेक्षा जास्त वाटणारी चिंता. भविष्य कसं असेल याची मोठ्या प्रमाणात वाटणारी चिंता कुठून निर्माण झाली आहे? स्वतःच्या मानसिक ताणामधून. माझं कुटुंब सुरक्षित असेल की नसेल याची असणारी चिंता, किंवा मीच का करावं सगळं, मलाच करावं लागतं, माझं डोकं खातात, दिवसभर थकते आहे, कोणी मला मदत करत नाही, अनेक सगळ्या गोष्टी, अनेक सगळ्या तक्रारी होतात ना? होतात की नाही होत मला सांगा? होतात की नाही होत तक्रारी? का होतात? कारण माझी मानसिक ऊर्जा कमी झाली आहे. ओके. किंवा सकाळी कामाला लागलेलं हळूहळू हळूहळू थकवा यायला लागला. तुम्हाला असं वाटते का की सकाळी जो स्पीड होता कामाचा त्याच स्पीडने काम करावं? किंवा मी वय वय वर्ष 20 असताना ज्या ऊर्जेने काम करायचे, आता वय वर्ष 40 झाला आहे, त्याच ऊर्जेने मला तेवढ्याच स्पीडनी आणि त्याच तत्परतेने माझे कार्य व्हावे. किंवा आता मी वय वर्ष 50 आहे, तरीही वय वर्ष 20 ते 30 याच वयाच्या सारखं माझ्याच्याने काम व्हावं. आणि असं जर वाटत असेल, तर मी मोठ्या प्रेमाने सांगेल की या ब्रह्मांडी ऊर्जा रेखी सोबत जोडा. कारण तुम्हाला माहिती आहे की महिलांना रिटायर होता येत नाही. ऑफिस रिटायर करू शकतं, पण काम नाही. ओके. कारण ही एक संपली की दुसरी जबाबदारी तयार आहे. ठीक आहे, मुलांची लग्न झाली आहेत, पण आता नातवंडांना कोण सांभाळणार? जबाबदारी टाकता येते नाही.
तुम्हाला असं वाटते का की मी ज्या ऊर्जेनी, ज्या तत्परतेने, जो माझ्या आतमध्ये जी, जे काय म्हणूया आपण, जी ऊर्जा होती बाबा माझी मुलं सांभाळण्याची, त्याच ऊर्जेनी, त्याच तत्परतेने, त्याच काय म्हणूया तेवढ्याच ताकदीने मी माझे नातवंड सांभाळावे, कोणाकोणाला वाटते गरजेचं आहे ना? येस. पण काय होते, आता बाई वयाच्याने होत नाही. आणि मी एवढं सांगते रेकी शिकत असताना, आता बाई वयामुळे होत नाही, ह्या गोष्टी विसरा. तुम्ही तशाच दुडू तुमच्या मागे धावायचे, तुमच्या मुलांच्या मागे जशा धावायच्या दुडू तशाच तुम्ही तुमच्या नातवंडांच्या मागे धावण्याची ऊर्जा तुमच्यामध्ये निर्माण होणार या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या सहाय्याने. अडचणी काय असतात ना, हे मी नाही बोलणार, मला अडचणींवर आता जास्त बोलता येत नाही. अडचणींवर बोलत असताना जरासा माझा आवाजही डाऊन होतो, आणि मात्र मी तुमच्या सोबत आहे ना उपायांवर बोलते. मला खूप छान प्रकारे बोलता येत. चालेल? येस. आपण जगत असताना आपल्या आयुष्यामध्ये समस्या काय आहेत, तुम्हाला, मला, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ओके. समस्यांचा विचार करत असला की नकारात्मकता निर्माण होते, आणि नकारात्मकता निर्माण झाली की तो स्पीड कमी होतो. मात्र मी तुम्हाला एवढं सांगेल की महिलांनो, आपल्याला स्वतःचा मानसिक संतुलन टिकवण्याची नितांत गरज आहे. चिंतेमधून बाहेर निघण्याची गरज आहे. आणि अनेक वेळा आपण अनेक विचार करून करून, किंवा गृहिणी असलेल्या अनेक महिलांना घरातल्या घरामध्ये खूप विचारांचा सामना करावा लागल्यामुळे डिप्रेशन येतं. ओके. आणि रोजचं तेच काम, रोजचं तेच काम, रोजचं तेच काम, तेच ते काम, कामामध्ये असलेला तोच तोपणा, त्यामुळे सुद्धा डिप्रेशनचा सामना करावा लागतो. आणि अनेक वेळा सन्मान न मिळाल्यामुळे सुद्धा डिप्रेशन येतं. तर ते विविध कारण आहेत. तर यावर मात करण्यासाठी, पूर्णपणे बाहेर निघण्यासाठी ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याला मदत करत असते. महिलांनो, प्रसूतीनंतर बघा, बेबी झाल्यानंतरचा तो काळ आहे ना, खूप नाजूक काळ असतो. आणि त्याचप्रमाणे रजोनिवृत्तीचा जो काळ आहे, ज्याला आपण मेनोपॉज म्हणतो, तो सुद्धा खूप नाजूक काळ आहे. या काळामध्ये स्वतःवरचा विश्वास टिकवणं, ज्याला आपण म्हणतो आध्यात्मिक भाषेमध्ये आत्मसंतुलन साधणं, नितांत गरजेचं असतं. कारण यामुळे यावेळी शरीरामध्ये होणारे बदल खूप मोठ्या प्रमाणात होतात. आणि हे तर प्रत्येक महिलेला माहिती आहे ना. आणि यावेळी आपली शारीरिक आणि मानसिक स्थिती सांभाळणं खूप गरजेचं असतं. तुम्हाला काय काय त्रास होतो आपल्याला हे माहिती आहे सर्वांना. कसे मूड बदलतात, कसं काय होतं, बरोबर, त्याविषयी आपण नाही बोलू. पण मी एवढं सांगेल की या वेळेमध्ये, प्रसूती नंतरचा जो वेळ असतो 1 वर्षाचा, त्या वेळेमध्ये, आणि रजोनिवृत्तीच्या काळामध्ये स्वतःमध्ये संतुलन ठेवायचं आहे. आणि माझं बाळंतपण आनंदी बाळंतपण, पूर्ण सुरक्षित, मी आनंदी, माझं बेबी सुद्धा आनंदी, मी सुरक्षित, माझं बाळ सुद्धा सुरक्षित, आणि ते ऊर्जावान बाळाला आईचा तो स्पर्श, ऊर्जावान आईचा तो बाळाला स्पर्श, आणि ऊर्जावान आईकडून येणार ते ऊर्जावान दूध बाळाला, त्या बाळा एवढं लकी बाळ तेच असणार. बस एवढं सांगेल. ओके. कारण आता हे अनुभव खूप मोठ्या प्रमाणामध्ये घेतले आहेत की जेव्हा आई रेकीमय असते, आई ऊर्जावान असते, तेव्हा तिच्याकडून बाळाला जाणारी ऊर्जा जी आहे ना, आज बाळ, उद्या बाळ, परवा बाळ, नक्कीच अनेक जण आहेत अनुभव सांगायला. तुम्हाला प्रत्येक अनुभव ऐकायला लावेल. मी जो जो विषय आजच्या सेशन मध्ये बोलणार आहे, मी आवर्जून सांगेल आपले सदस्य, तुम्हाला जेथे जेथे अनुभव आला असेल शेअर करा. ओके. नक्कीच शेअर करा. पुढे चालूया. तुम्हाला थोड्या वेळात, लवकरात लवकर मी संधी देते शेअरिंगची. तो मेनोपॉजचा काळ, त्या काळामध्ये होणारा त्रास आमच्या कित्येक महिला मंडळांनी
काय म्हणूया, आपण असं म्हणूया, जसं आनंदी बाळंतपण किंवा ऊर्जावान बाळंतपण म्हणूया, तसंच महिलांनो, ऊर्जावान तो मेनोपॉजचा काळ असं म्हणूया. ओके. केव्हा ती रजोनिवृत्तीचा वेळ आला आणि गेला कळणार सुद्धा नाही. ती वेदनामुक्त पाळी वयाच्या 45 वर्षापर्यंत, 48 वर्षापर्यंत कधीच नव्हती. पण रेकीमध्ये आल्यापासून वेदनामुक्त पाळीचा अनुभव घेतलेल्या कित्येक महिला आहेत आणि याची नितांत गरज महिला मंडळाला आहे. फक्त काहीच नाही, स्वतःसाठी रोज 10 मिनिट, 5 मिनिट द्यायचे आहेत. खूप काही नाही. मी तर एवढं म्हणते, महिलांनो, ज्यांच्याकडे वेळ नाहीये ना, त्या किचन मध्ये पोळ्या करता करता, बघा, मी एवढं म्हणेन, तुम्ही पोळ्या करत आहे, पोळ्या करताना तुम्हाला ऊर्जा ग्रहण करता येतं. तुम्ही देवासमोर बसले आहे, पूजा करता आहात, तेव्हा तुम्हाला ऊर्जा ग्रहण करता येते. अधिक काय करतो आपण, पुस्तक वाचतो आहे, आपले काही दैनंदिन कार्य करतो आहे, तेथे आपण ऊर्जा ग्रहण करू शकतो. आंघोळीच्या पाण्याला ऊर्जा देऊन आपण त्या पाण्याने छान आंघोळ करू शकतो. करून बघा एक एक. मी जे पाणी पित आहे ते ऊर्जावान करून नजरेनीच ते पाणी पिऊ शकते आणि माझं आरोग्य मी दुरुस्त करू शकते. माझ्या आरोग्यामध्ये छान सुधार घडवून आणू शकते. काय काय हवंय? वेळ नाहीये ना आपल्याकडे? खूप वेळ नाहीये ना? असं नका म्हणू कधीच. असं म्हणा, माझ्याकडे भरपूर वेळ आहे. ओके. मी एवढं सांगते, ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जोडल्यानंतर आता जेवढे कामं दिवसभरामध्ये होतात ना, ते अर्ध्या दिवसातच संपतात. केवढेही कामं असू दे. तुम्ही म्हणता आता माझ्याकडे मॅडम 15 मिनिट बसायला वेळ नाहीये, आणि असं होतं की नंतर 4 तासही सेशन असलं एखादं, मॅडम आता एका वेळेस 4 सेशन करते, 4 कोर्स करते, त्यांना वेळ मिळतो. कसा मिळतो? कारण आमचे कामं पटापट होतात. तुम्हाला तुमचा वेग वाढवायचा आहे, ऊर्जेसोबत जोडा. ओके. पण तरीही एखाद्याचं बिझी शेड्यूल असेल तर मी सांगते, स्वतःसाठी एवढं तर आपण करू शकतो ना, स्वयंपाक करता करता. ओके. पोळी लाटता लाटता ध्यान. केवढी सोपी टेक्निक आहे रे, सेशन मध्ये आल्यानंतर शिकवेल. एवढं मात्र नक्की. ओके. स्वयंपाक करताना जर मला ऊर्जेचा वापर करता आला तर मी स्वयंपाक करते आहे आणि मी केलेला स्वयंपाक ऊर्जावान झाला आणि हा स्वयंपाक जेवण करून, हे अन्न ग्रहण करून माझं कुटुंब त्याचं मानसिक शारीरिक स्वास्थ्य राखण्यासाठी जर त्याला मदत होत असेल तर मी जे पाणी भरते, हे पाणी जर ऊर्जावान असेल तर, आणि हे ऊर्जावान पाणी पिल्यानंतर माझ्या कुटुंबाच्या आरोग्यामध्ये कसा छान बदल व्हायला लागतो, बघसाल तुम्ही एक एक दिवस. ओके. मानसिक संतुलन कुटुंबाचं छान राहायला लागलेलं आहे, आमचं बॉन्डिंग छान व्हायला लागलेलं आहे ऊर्जावान पाणी पिल्यामुळे. काय हवं आहे? आमची शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि आध्यात्मिक प्रगती व्हायला लागलेली आहे ऊर्जेसोबत जुडल्यामुळे. फक्त आम्ही ऊर्जावान पाणी आणि ऊर्जावान जेवण केल्यामुळे. आणि हा वेळ महिलांनो किती दिला? काहीच गरज नाही आहे जास्त वेळ देण्याची. तुम्ही स्वयंपाक करत आहात ना, स्वयंपाक करता करता ऊर्जेचा वापर करा त्या स्वयंपाकासाठी. एवढ्या कमी वेळामध्ये आपण आपल्या कुटुंबासाठी एक आरोग्य संपन्न, एक ऊर्जावान जेवण तयार करू शकतो. जर आपण विचार केला तर गृहिणींना दिवसभर घरामध्ये राहावं लागतं. आपलं घर, आपलं स्वयंपाक घर कायम सकारात्मक ऊर्जेनी आणि मोठ्या प्रमाणात प्राण ऊर्जा आपल्या घरामध्ये आहे, प्रसन्न वाटते आहे. घरामधील वातावरण, घरामधील जी एनर्जी लेवल आहे ती खूप सुंदर मोठी टिकवून ठेवण्यासाठी महिला कार्य करू शकतात. आपले प्रत्येकाचे छोटे मोठे उद्योग असतात. कधी स्वयंपाक तर ही कला आहेच, हा गृह उद्योग सुद्धा आहे. स्वयंपाकाच्या माध्यमातून आज रोजी अनेक महिला खूप सारा कमावत आहेत. बरोबर. गृह उद्योग म्हणून आपण त्याकडे बघतो.
हस्तकला आहे, कुठं शिवणकाम आहे, कुठं काही. आता काय चालू आहे, आरीवर्क, बरोबर आहे ना? खूप सारं चालू आहे आरीवर्क. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी स्वतःमधील आत्मविश्वास वाढवणे, स्वतःची एकाग्रता टिकवणे आणि ऊर्जावान होऊन आपली निर्णय क्षमता वाढवण्यासाठी, स्वतःच्या टेक्निक अधिक सुबकपणे करून घेण्यासाठी ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याला मदत करत असते. महिला मंडळ जेव्हा शिक्षण घेत असतं, महिला याचा अर्थ आपल्या मुली, तेव्हा सुद्धा शैक्षणिक क्षेत्रामध्ये जेव्हा विचार करूया आपण की सकारात्मक ऊर्जा घेणे, शैक्षणिक दृष्टिकोनामधून शिक्षण, आपण एक विद्यार्थी असू देत, विद्यार्थिनी असू देत, आपण शिक्षक असू देत, ओके, म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये येथे प्रत्येक ठिकाणी ऊर्जा ग्रहण करणे म्हणजे एकाग्रता टिकवण्याची खूप गरज असते. शिक्षण घेणाऱ्या व्यक्तीला एकाग्रतेची गरज आहे, तशी शिक्षण देणाऱ्याला सुद्धा एकाग्रतेची आणि आत्मविश्वासाची गरज आहे. दोघांना सुद्धा प्रचंड स्मरणशक्तीची गरज आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ करण्यासाठी ब्रह्मांडीय ऊर्जा मदत करणार का? हो, करणार. आज जर का तुम्ही ड्रॉइंग क्षेत्रामध्ये आहात, आज तुमचं ड्रॉइंग ज्या प्रमाणामध्ये विकसित आहे, तुमचं संगीत असू दे, तुमचं लेखन असू दे, तुमचं नृत्य नृत्य असू दे, जे काही असेल, तेथे आज तुम्ही ज्या ठिकाणी आहात किंवा आज ज्या प्रकारे तुमच्या आतमध्ये ती कलाकुसर आहे, ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुळा. पुढच्या 1.5 महिन्यानंतर तुम्ही त्यामध्ये अधिक चांगल्या प्रकारे वाढ झालेली तुम्ही स्वतःमधील अनुभवाल. अशी ही ऊर्जा मदत करते. महिलांसाठी आजचं सेशन आहे म्हणून महिला हा शब्द वापरते आहे, मात्र ऊर्जा सगळ्यांना मदत करते आहे. आपल्यामधील सर्जनशीलता वाढवण्यासाठी, आत्मविश्वास, व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी आपल्याला ही ब्रह्मांडीय ऊर्जा मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असते. सामाजिक कार्यामध्ये कार्य करणाऱ्या अनेक महिला वर्ग आहे, त्यांनी जर काय ऊर्जेचा वापर करत करत समाजासाठी कार्य करायचा विचार केला तर तर आपण म्हणूया ना, प्रसिद्धी, स्वतःचं ऊर्जावान असणं. जेव्हा एखादी व्यक्ती सामाजिक कार्यामध्ये आहे, तेव्हा तिला प्रोटेक्शनची खूप गरज असते. यस, ते आपण स्वतःला करू शकणार आहे. सोबतच सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती इतरांना मदत करत असतात. कुठं सशक्तीकरण म्हणूया, काही चळवळी म्हणूया, काही समाजासाठी कार्य म्हणूया, अनेक सगळ्या गोष्टी असतील. कुठं गट असू देत, कुठं स्वयंसेवी संस्था असू दे, कुठं काही असेल, अनेक ठिकाणी समाज हिताचे कार्य करत असतात. मी एवढं म्हणेल की जर काय एखादी व्यक्ती ऊर्जेचा वापर करते आहे आणि समाजासाठी कार्य करायला जाते आहे, तर अगोदर होत असलेल्या कार्यापेक्षा समाजासाठी होणार ते कार्य अधिक जास्त प्रभावीपणे होणार आणि ते योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचणार, एवढं तुम्हाला सांगते. कारण तुम्हाला त्या घेणाऱ्या व्यक्तीची एनर्जी कळणार, कोणापर्यंत ती ऊर्जा पाठवायची आहे किंवा ती गरज त्याला कोणाला मिळवून द्यायची आहे, खरा गरजू कोण आहे, खरा गरजू कोण नाही, ही इंट्युशन तुम्हाला आपोआप येणार. आणि आपोआप याचा अर्थ काय, तर ध्यान धारणेमधून ही क्षमता विकसित होते. आपण समाज हितासाठी अधिक चांगल्या प्रकारे कार्य करत असतो. आणि समाजासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तीची ऊर्जा कशी असायला हवी असते, नेहमी मला सांगा बरं. त्या व्यक्तीने कायम ऊर्जावान असायला हवं असतं. असं असतं, त्यांच्याकडून लोकांची अपेक्षा खूप असते, कारण आजूबाजूला येणारे अनेक लोक हे घेण्यासाठी आलेले असतात. आणि त्या वातावरणामध्ये स्वतःचा आभामंडळ टिकवून ठेवणे, स्वतःला छान ऊर्जावान ठेवणे, यासाठी सुद्धा सकाळपासून सुरू झालेलं कार्य संध्याकाळपर्यंत किंवा केव्हापर्यंत संपतं याचा कधी वेळ नसतो. सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना ना जेवणाची वेळ असते, ना कार्यक्रम संपण्याची वेळ असते. अनेक स्ट्रगल त्यांच्या लाईफमध्ये असतात. तर तेथे स्वतःची ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आणि आपल्या आजूबाजूला जे लोक आहेत त्यांना आपण हवेसे वाटण्यासाठी ऊर्जा आपल्याला मदत करणार.
आता परत येईल प्रश्न, मॅडम हवे हवेसे वाटण्यासाठी म्हणजे काही जादू आहे का? तर नाही. नाही. काय आहे माहितीये का? जेव्हा आपण ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडतो, तेव्हा आपलं आभा मंडळ स्ट्रॉंग होतं, आपली एनर्जी लेवल वाढते, आणि आपोआप आपली एनर्जी लेवल वाढल्यामुळे अनेक लोकांना, आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांना आपल्याकडून पॉझिटिव्ह एनर्जी जात राहते. ओके. आणि मग त्यांना आपण हवे हवेसे वाटत असतो. तुमच्याकडून जर निगेटिव्ह एनर्जी जात असेल, तर लोकांना तुम्ही नको नकोसे वाटणार. कळते आहे? यावर आपण खूप मोठं सेशन घेऊ शकतो. आजच्या सेशनमध्ये सर्वच विषयाला थोडासा टच करणार आहे, म्हणून तुम्हाला सांगते आहे. तर आपल्याला ही ऊर्जा कोठे कोठे मदत करते. सामाजिक कार्यामध्ये सहभागी असणाऱ्या व्यक्तींनी, राजकीय कार्यामध्ये सहभागी असणाऱ्या व्यक्तींनी आवर्जून ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडावं, असं मी सांगेन. काहीच नाही, स्वतःसाठी फक्त आणि फक्त थोडासा वेळ द्यायचा आहे. काय करायचं आहे? हक्काचा वेळ रोज स्वतःला 10 ते 15 मिनिट द्यायचा आहे, आणि या ऊर्जेचा वापर आपल्या विचारांसोबत करायचा आहे. तुम्ही जो विचार करणार ते प्रत्यक्षात उतरणार. तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी, स्वतःला आरोग्य संपन्न करण्यासाठी, माझ्याकडून मी इतरांना प्रेरणा देणार यासाठी, निसर्गासोबत आपल्याला छान जुडण्यासाठी ही ब्रह्मांडीय ऊर्जा मदत करेल. मी एवढं म्हणेल की प्रत्येक स्त्रीला वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनामध्ये पुढे जायचं आहे, तर या महिला दिनाच्या निमित्ताने मी एवढं सांगेल की आपल्या अंतरंगातील ही ऊर्जा ओळखायची आहे, आणि हिचा स्वतःसाठी, कुटुंबासाठी आणि समाजासाठी उपयोग करून स्वतःला, कुटुंबाला आणि समाजाला समृद्ध करण्याची क्षमता स्त्रीमध्येच आहे. तर तिचा तिने उपयोग करावा. जर काय शारीरिक ऊर्जा वाढवायची आहे, फिजिकली जर आपण एनर्जीचा उपयोग, तिला स्वयंपाकघरामध्ये पडत असतो, स्वयंपाकघरामध्ये ऊर्जेचा वापर करा. यस. पोषक आहार ती इतरांना देऊ शकेल, ऊर्जावान आहार ती देऊ शकेल. लहान मुलांची काळजी घ्यायची असते महिलांना, त्यासाठी सुद्धा ऊर्जेचा वापर खूप छान प्रकारे करता येतो. मानसिक, मेंटल एनर्जी तिची छान ठेवणं खूप गरजेचं असते. महिलांना खूप वेळेचं व्यवस्थापन करावं लागतं, टाइमवर सगळ्या गोष्टी करायला लागतात. तिची निर्णय क्षमता केवढी असावी लागते, ती 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 ज्या ज्या जागेवर आहे त्या त्या जागेवर ती जे काम करते तिला माहिती आहे कशा प्रकारे तिला निर्णय घ्यावे लागत असतात. तर तिचं आर्थिक नियोजन तिला सांभाळायचं असते, मुलांचं शिक्षण, घरामधील खर्च असू दे, तर्कशुद्धकरण तिथं असायला हवं असते. स्वतःला निर्णय घ्यावे लागतात, आता मी कशाला फर्स्ट प्रायव्हसी देऊया. मन शांत जर असेल तर ती ह्या सगळ्या गोष्टी करू शकते, आणि जर ऊर्जावान आहे तर तिचा निर्णय कधीच कुठेच चुकणार नाही. मी एवढं सुद्धा सांगते महिला मंडळांसाठी विशेष, की अनेक सन्माननीय सदस्य आहेत आपल्या सेशन मधीलच. त्या काय सांगतात माहितीये का, मॅडम आम्ही ना ऊर्जेसोबत जुडलो तेव्हापासून आमचा स्वयंपाक कधीच चुकला नाही. म्हणजे आम्ही छान सुगरण झालो आहे का? कारण ऊर्जावान जेवण खूप स्वादिष्ट लागत असतं. एवढं लक्षात घ्या. खूप छान. आपल्याला नाते सांभाळण्याची खूप गरज आहे. भावनिक स्तरावरचा विचार केला तर खूप नाते सांभाळावे लागतात. प्रत्येक सदस्यासोबत प्रेमाने वागावं लागतं, सामंजस्य दाखवावं लागतं, मुलांवर संस्कार व्यवस्थित करावे लागतात. गृहिणी कशी आहे कुटुंबाची, त्यावर त्या कुटुंबाचं भावनिक स्वास्थ्य ठरलेलं असतं. आणि तुम्हाला माहिती आहे, एक महिला आहे तर सासूबाईंसोबतचं नातं वेगळं असतं, ते परत सिक्रेट असतं. सासऱ्यांसोबतचं नातं, मिस्टरांसोबतचं, मुलांसोबतचं आहे ना, आणि प्रत्येकाच्या त्या त्या लेवलवर सगळ्या डिमांडही असतात. आणि ते नातं असं असतं की समजा सासूबाई आणि सुनबाईचं जे काही सिक्रेट आहे ते परत अहोंपर्यंत नसते पोहोचवायचं, आणि अहोंच आणि स्वतःचं जे सिक्रेट असते बघा, सगळ्यांना हसू आलाय, ते परत इकडे नसते पोहोचवायचं. अनेक लेवलवर कार्य करावं लागत असतं, आणि हे ज्यांना छान प्रकारे सांभाळून ठेवता आलं, तेव्हा तो संसार अत्यंत सुखाचा, समृद्धीचा, शांततेचा होत जातो. बरोबर आहे ना? येस. आणि
जेव्हा आपलं मानसिक स्वास्थ्य खूप सुंदर आहे, तेव्हा आपण यावर खूप छान प्रकारे कार्य करू शकतो. प्रत्येक नात्याची ती वेगळी जागा असते आणि ती प्रत्येक नाते सासर एका बाजूला असते, माहेर एका बाजूला असतं. आहे ना? माहेरच्या अनेक गोष्टी सासरपर्यंत ती महिला येऊ देत नाही आणि सासरच्या अनेक साऱ्या गोष्टी माहेरपर्यंत पाठवत नाही. बरोबर? केवढी ती मोठी जबाबदारी असते आणि ही जबाबदारी पेलण्यासाठी सुद्धा काय गरज आहे? तर मानसिक संतुलन स्वतःचं जेव्हा राखलं जातं ना, तो संयम, ते सामंजस्य आज आपल्या प्रत्येकीमध्ये आहे, नाही असं म्हणत नाही. पण हे करत असताना अनेक वेळा आहे ना, मानसिक मनाला ताण येतो. येतो की नाही पण? दोन्ही बाजू सांभाळता आतमध्ये जी स्वतःची घुसपुट होते ना, ती एकटीला सांभाळावी लागत असते. ती तिच्या जागेवर असते तेव्हा. पण मी एवढं सांगेल, की आपण तर खूप छान प्रकारे सांभाळत आहातच. आपलं सगळ्यांचं खूप कौतुक आहेच. परंतु यामध्ये येणारा जो ताणतणाव आहे, तो रेकीमध्ये आल्यानंतर आपल्याला येणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपण सहजतेने करणार. आपली ऊर्जा वाढवणार आणि या सगळ्या गोष्टीचा जो मनावर ताण यायचा, या मनावरच्या ताणामुळे जो शरीरावर ताण यायचा, मग त्या शरीरावरच्या ताणामध्ये, मनावरच्या ताणामध्ये आलेल्या मोठ्या प्रमाणातल्या विचारांमुळे आज रोजी महिला मंडळ आमचं मोठ्या प्रमाणामध्ये लढते आहे थायरॉइड सोबत. ओके. विचारा एखाद्या आरोग्यशास्त्राशी संबंधित असलेल्या व्यक्तींना की 100 मधील किती महिलांना आज रोजी थायरॉइडचा प्रश्न निर्माण झालेला आहे. किती महिला मंडळ मोठ्या प्रमाणात महिलांना थायरॉइड आहे. ओके. मोठ्या प्रमाणामध्ये महिला स्वतःची शुगर लेवल त्यांची मेंटेनन्स नाही आहे. ओके. त्यांचं ब्लड प्रेशर वाढते आहे आणि या नी व्यायामाला वेळ मिळत नाही आणि स्वतःच्या कुटुंबामध्ये आता केवढी शारीरिक हालचाल होते आणि केवढा मानसिक ताण येतो अनेक वेळा. सायटिकाचा त्रास मोठ्या प्रमाणात आज रोजी महिलांना होत आहे. मी एवढं तुम्हाला मोठ्या विश्वासाने सांगेल, स्वतःसाठी रोजचे एवढे मी सांगितले एवढे छोटे-मोठे मिनिट द्या आणि स्वतःला थायरॉइड पासून, स्वतःला शुगर पासून, स्वतःला त्या सायटिकाच्या प्रश्नापासून, स्वतःचा आनंद आतमध्ये आणण्यासाठी स्वतःचं सौंदर्य आपण सर्वजण खूप सुंदर आहोतच. पण आपल्या सौंदर्यामध्ये आणखी एक पुढचा टप्पा गाठण्यासाठी ही ऊर्जा आपल्याला खूप मदत करणार आहे. आपण प्रत्येक जण खूप सुंदर आहोत. पण आपल्या सुंदरतेमध्ये भर टाकण्यासाठी जे आपण अनेक वेळा काही क्रीमचा वापर करत असतो. करतो ना? हं. कुठं फाउंडेशन वापरते. मी कुठल्या फाउंडेशन कंपनीच्या विरोधात नाही आहे. लक्षात ठेवा. पण मी एवढं म्हणेल, की फाउंडेशन शिवाय आपण तेवढंच टवटवीत आणि सुंदर दिसू शकतो. हे आपलंच आपल्या आतमध्ये असलेलं सौंदर्य खुलवण्याची क्षमता एवढ्याशा छोट्याशा मेडिटेशन मध्ये आहे. मग जर काय मेडिटेशन सोबत जोडल्याने आपण सुंदरही दिसू शकतो. काळे होत असलेले ते काय केस सॉरी पांढरे होत असलेले केस काय म्हणतो आपण ते मेहंदी लावतात आहे ना. आम्हाला कधीच मेहंदी लावायची गरज नाही पडली. अजूनही नाही. ते कोणती मेहंदी आहे ती? जे काय असेल ते काळी मेहंदी हो ना, ब्राऊन मेहंदी तर तुम्हाला गरज नाही पडणार. केवढा वेळ वाचेल तुमचा आहे की नाही. तो वेळ वाचला तो ध्यानासाठी वापरा. तो वेळ इकडे वापरल्यामुळे स्वतःच्या आयुष्यामध्ये केवढा तो सकारात्मक बदल होणार. स्वतःला शांतता राहणार. मी माझा कुटुंब आनंदी ठेवण्याची मी स्वतःवर जबाबदारी घेणार. हं? माझ्या कुटुंबाची जबाबदारी मी सक्षमपणे पार पाडतेच आहे. अधिक सक्षमपणे पार पडणार. म्हणजे काय घरातल्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना जो तणाव येतो, त्याला मी सहजतेने मात करणार. माझे विचार पॉझिटिव्हच राहणार. माझी आध्यात्मिक प्रगती मी करून घेणार आणि माझ्या आतमध्ये असलेल्या या विशेष ऊर्जेचा मी शोध घेऊन स्वतःच्या आत्मविश्वासाच्या जोरावर माझ्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंगाला सहजतेने तोंड देण्यासाठी मी तयार राहणार. आता आपण असं म्हणूया, की फक्त कुटुंबातच नाही तर बाहेर कार्य करणाऱ्या ज्या महिला आहेत,
त्यांना दिवसभर त्यांचं काम, ऑफिशियल जे काम आहे त्या कामामध्ये त्यांना तत्पर राहावं लागतं. थोडं तेथे एनर्जी लेवल टिकवून ठेवावी लागते. घरी आल्यानंतर परत एनर्जी लेवलची गरज असते. त्यासाठी ऊर्जा मदत करणार आहे. प्रवास आहे, प्रवासामध्ये अनेक अनेक त्रास होतात. तेथे सुद्धा ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी ऊर्जा मदत करणार आहे. आपण दिवसभर फ्रेश, कधी अनेक वेळा असं वाटेल घरच्यांना ऑफिसला गेली की नाही गेली. ऑफिशियल वर्क करताना सुद्धा निर्णय क्षमता मोठ्या प्रमाणात वाढवण्याची गरज असते. मल्टीटास्किंग महिलांना करावं लागतं. तेव्हा घरची जबाबदारी, ऑफिसची जबाबदारी, मुलांची जबाबदारी, या सगळ्यामध्ये तिचं मन स्थिर ठेवण्याची खूप गरज आहे. आणि एवढंच नाही तर तेथे टाइम मॅनेजमेंट सुद्धा करावा लागतो. आणि हे करत असताना तिची जी कसरत होत असते त्या सगळ्या गोष्टीमध्ये ऊर्जा मदत करणार. आणि ह्या सगळ्या गोष्टी आता ज्या तणावाच्या वातावरणामध्ये होतात त्या सहजतेने तुमच्याकडून होणार, एवढं मात्र नक्की. नवीन नवीन गोष्टी आपल्याला, एखाद्या गोष्टीचा दडपण येतो मनावर, तणाव येतो, नाही, मी सांगेल ब्रह्मांडी ऊर्जा रेखी सोबत जुडा. तुमच्या मनावरचं तणाव आणि दडपण 100% निघून जाणार. स्वतः मला आत्मशांती मिळणार, स्वतःचा आत्मबळ वाढणार. मी सक्षम आहे प्रत्येक गोष्टीसाठी, हा विश्वास स्वतःमध्ये निर्माण होण्यासाठी ब्रह्मांडीय ऊर्जा मदत करणार. काय काय सांगू ऊर्जेबद्दल, मी काय काय सांगू. मी कितीही बोलत राहिली ना तरी मी बोलतच राहील, अशी ही ऊर्जा. मी म्हणेल की कुटुंबासाठी कार्य करणाऱ्या महिला, त्याच सोबत घराच्या बाहेर काम करणाऱ्या महिला मंडळ आहे, या प्रत्येकाला शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक समतोल राखणं गरजेचं असतं. आणि जर का ऊर्जेचा आपण योग्य 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 प्रकारे वापर केला तर आपण येथे समतोल ठेवणार आहे. आपण स्वतःला अधिक तंदुरुस्त, अधिक आनंदी, अधिक यशस्वी करणार आहोत. आपल्या आतमध्ये असलेल्या ऊर्जेचा, सामर्थ्याचा वापर करून आपण स्वतःच्या सुरक्षिततेसाठी सुद्धा कार्य करणार आहोत. आता एक शेवटचा पॉइंट सांगते आणि मग तुमचं शेअरिंग घेते. एक शेवटचं असं सांगते, महिला मंडळ, मी असं कधीच म्हणणार नाही की आपण असुरक्षित आहोत. आपण कायम सुरक्षित असतो. आपल्याला माहितीये, आपण कायम सुरक्षित असतो. त्या ब्रह्मांडाने आपल्याला एक 6वं इंद्रिय दिलेलं आहे. त्या ब्रह्मांडाने आपल्याला धोका अगोदर समजण्यासाठी ती कला दिलेली आहे ना. इंटेन्शन पॉवर आपल्याला दिलेली आहे. आणि पण तरीही अनेक ठिकाणी कुठं काही वाईट घटना घडतात, कुठं, बरोबर, यस, कुठं आता आपण पुण्याला झालेली ती घटना सर्वांना माहिती आहे. कुठं कुठं निर्भया प्रकरण म्हणूया, अनेक गोष्टी आपल्याला महिलांसोबत वाईट घटना घडतात. आपल्याला 6वं इंद्रिय दिलेलं आहे, आपल्याला अगोदर कळतं. पण ते 6व्या इंद्रियाचा वापर केव्हा होतो, जेव्हा ते त्या प्रमाणामध्ये आपली ऊर्जा जागृत असेल, आपला आज्ञाचक्र जर ऍक्टिव्ह असेल, तेव्हा आपली इंट्युशन पॉवर वाढलेली असते. माझ्यासाठी कुठली जागा योग्य आहे, कुठली जागा अयोग्य आहे, प्रत्येक महिलेला हे उपजत आहेच. परंतु आता जे धकधकीचं आयुष्य आहे त्यामुळे अनेकदा आपल्या ह्या गोष्टी लक्षात येत नाही, किंवा आल्या तरी दुर्लक्ष होतं छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये. पण जर काय व्यवस्थित मेडिटेशन केलं आणि स्वतःचं आज्ञाचक्र योग्य प्रकारे जागृत केलं तर मी एवढं म्हणेल की या ब्रह्मांडामध्ये आपण सुरक्षित आहोत, सुरक्षित आहोत, सुरक्षित आहोत. माझ्या शब्दांमधून तुम्हाला काय समजून घ्यायचं आहे एवढं नक्की मोठ्या प्रेमाने समजून घ्या. कारण सेशन लांबत आहे, वेळ खूप होत आहे, म्हणून बोलू शकत नाही. या विषयावर बोलायला गेलो तर आपल्याला खूप जास्त वेळ लागेल. पण एवढं लक्षात घ्या, जर काय मी ऊर्जेसोबत जोडलेले आहे तर मी ऊर्जावान आहे. अनेक वेळा माझ्यापर्यंत येणाऱ्या वाईट नजरा, वाईट विचार, ते माझं आभामंडळ आतमध्ये येऊ देणार नाही. स्वतःची ऊर्जा वाढवा. स्वतःची ऊर्जा वाढवसाल तर या जगाकडून
आपल्याला येणाऱ्या नकारात्मक ऊर्जांचा सामना करण्यासाठी स्वतःला तयार करा. कुठं काही वाईट वाटली जागा, व्यक्ती, तर तुम्ही तेथून क्षणार्धामध्ये स्वतःला सुरक्षित बाहेर काढणार. ही क्षमता तुमची वाढणार. तुमची निर्णय क्षमता, तुमची इंट्युशन पॉवर वाढणार. आता मी काय करावं, तुमची ऍक्शन घेण्याची क्षमता वाढणार. बघा, ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुडा. आपण स्वतःला सुरक्षित ठेवण्याकडे एक पुढचं पाऊल टाकूया. खूप धन्यवाद. काही राहिलं असेल तर नक्कीच थोड्या नंतर सांगते. तर या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जुडा. उद्या उद्या 2 वाजतापासून नवीन बॅच सुरू होत आहे. आपण ग्रुप जॉईन करून घेऊ शकता. मी थोड्या वेळात ग्रुपची लिंक इथं टाकते आहे डिस्क्रिप्शन आपल्या चॅट बॉक्स मध्ये. ओके, तोपर्यंत शेअरिंग. धन्यवाद. कोणाला आपला अनुभव शेअर करायचा आहे पटकन? सगळ्यात लवकर पहिली महिला कोण लावते नंबर? मी नाव घेत नाही, तुम्ही असा हात करा. कोणाचा हात आला वर? एका जागेवर बसा. ओके, सीमाताई तुम्हाला संधी देते. दोन. ओके, वीणा शिंदे. आणि व्हिडिओ सुरू करा. व्हिडिओ सुरू करा. वीणा शिंदे. बोलू. हो. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. एक तर आज तर म्हणजे मी स्वतःला खूप भाग्यवान समजेल की मॅडम मी तुमच्याशी जोडली गेले, या ब्रह्मांडाशी जोडली गेले. आणि दुसरे म्हणजे आज तुम्ही एवढं सुंदर रोज तर दिसतातच, पण आज एवढं सुंदर दिसतायत ना. म्हणजे तुम्ही समोर असं ना, मी तुम्हाला टाईट हक केलं असतं, एवढं सुंदर दिसताय. आणि मी म्हणजे खूप छान वाटतं, मला खूप छान वाटतंय. आणि आता मी या ब्रह्मांडाशी जोडले, तुमच्याशी जोडले, तर खूप आनंदामध्ये आहे. खूप ताणतणाव होता, तर आता मला असं वाटतंय की मी सगळ्यातनं बाहेर पडणार आहे. एक छान आयुष्य जगणार आहे. आनंदी आनंद सर्वीकडे असणार आहे माझ्या आयुष्यामध्ये, आणि मला जे जे हवंय ते सर्व मी या ऊर्जेतून मिळवणार आहे. आरोग्य आहे, पैसा आहे, सर्वच सर्व. आणि सर्वांनी जुडावं यासाठी मी सगळ्यांनाच विनंती करेन. तुमची कितवी डिग्री सुरू आहे सध्या, वीणा? सेकंड डिग्री चालू आहे. अच्छा, आतापर्यंत आलेला एखादा अनुभव? अनुभव सांगेन आतापर्यंतचा तर आर्थिक प्रॉब्लेम चालू होता. पण मी जसं ऍडमिशन घेतलं, आपली बॅच चालू झाली नव्हती, पण त्याच्या दुसऱ्या दिवशीच माझे अडकलेले पैसे, जे 5-6 महिन्यापासून खूप प्रयत्न चालू होता, पण ते पैसे माझे आले. बॅच चालू पण नाही झाली आपली, पण मी जुडल्याबरोबरच ऍडमिशन घेतल्याबरोबर दुसऱ्या दिवशी माझे पैसे आले. आणि त्याच्यानंतर दुसरा अनुभव असं सांगेन की खूप ताणात होते. ताण तणाव म्हणजे खूप आहे. तर ते जसं मी आता बॅच आपली चालू झाली, कोर्स सुरू झाला, तिथून म्हणजे खूप आतून मला छान वाटायला लागलंय. मला स्वतःला छान राहावंसं वाटतंय, त्या ऊर्जेबरोबर जोडावंसं वाटतंय. आणि आता माझी अशी खात्री आहे की मला हे सर्व सर्व मला जे हवंय ते सगळं याच्यातून मला मिळणार. बस. खूप धन्यवाद. छान. खूप छान. आनंदी आनंद सर्वीकडे. नेक्स्ट हातवर करा. आता हातवर करा मला. रेखाताई अंबिके. अच्छा, मी नाव घेते. त्यानंतर सावित्राबाई. त्यानंतर नयना गुजर. हा, मला हात दिसत नाहीयेत हा. हो. त्यानंतर आपल्या सीमाताई. आपले नाव लक्षात ठेवा. पाटील. बोला. रेखा ताई. आत्मा नमस्ते. मॅडम या ब्रह्मांडीय जोरात जोरात माईक जवळ घ्या रेखाताई. मी जेव्हा इथे ऍडमिशन घेतलं ना, तर तेव्हापासून मला खूप फ्रेश वाटायला लागलं. आणि मला झोप अजिबात येत नव्हती. म्हणजे 2 वाजले, 2:30 वाजले तरी मला रात्री झोप येत नव्हती. आता मला खूप छान झोप लागायला लागली. खूप माझा तोच प्रश्न होता झोपेचा. आणि माझी पाठदुखी जी होती ना, खूप होती पाठदुखी, ती माझी खूप कमी झाली आहे. मी ताठ बसू शकत नव्हते, पण आता माझी पाठदुखी खूप कमी झाली आहे. मी ताठ बसू शकते. आणि रविवारच्या सेशनला मला फर्स्ट टाइम बसताच येत नव्हतं की 2 ते 2.5 तास, पण आता मी बसू शकते. आणि खूप छान वाटते आता. डोकं पण हलकं हलकं वाटतंय.
डोक्यावरचं खूप असं ओझं उतरल्यासारखं वाटतंय. खूप छान वाटतंय. म्हणजे खूप खूप धन्यवाद युनिव्हर्सचे. खूप खूप धन्यवाद ब्रह्मांडी ऊर्जा, खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. थँक्यू. खूप छान. सावित्राबाई, साधना ताई, कल्पना ताई, ओके, कल्पना पाटील, कल्पना आपल्या, हा, 33399 वाल्या. हा, बोला सावित्राबाई. जोरात जोरात, आवाज नाही येत आहे. आवाज येत नाहीये सावित्राबाई. नाही, जोरात बोला. नाही, तुम्ही ते डोक्याचं ते ब्ल्यूटूथ बटन दाबान दे. नाही, 2 मिनिटांत तुम्हाला वेळ देते. तुम्ही तुमचा आवाज आम्हाला येत नाहीये. ओके. हा. हा, कल्पना पाटील. माईक. सावित्राबाई, तुम्ही ते काढून टाका. आत्मा नमस्ते मॅडम. हेडफोन काढा. हा, हेडफोन काढा आणि नंतर बोला. हा, आत्मा नमस्ते कल्पना ताई. आत्मा नमस्ते मॅडम. मी आता स्पष्ट खरं सांगते की मी दुसरीकडे आधी रेकीचा एक क्लास केला, पण मला इकडे तुमच्याकडे आल्यानंतर जे समाधान आहे, आणि अगदी साध्या साध्या लेडीज आणि सगळ्या दुःखातून बाजूला झाले, आणि मला हा ऑक्सिजन आहे. आणि म्हणून मला अगदी गॅरंटी की आता तुम्ही माझा हा पूर्ण अगदी ऑक्सिजन हा निघणार आहे. कारण एक साधारण आपण कसं आहे की व्हिडिओ चालू केला की बसतो लगेच सेशन चालू झाल्यावर, पण तुमच्या साध्या साध्या अगदी बारीक गोष्टी आहेत की आपण कसं बसलं पाहिजे. म्हणजे आपण अगदी व्यवस्थित तयार होऊन बसलं तर आपल्या मनालाही फ्रेश वाटतं आणि मेडिटेशन पण खूप छान होतं मॅडम. आणि इतकं अगदी घरातले आपण व्यक्ती कशा जवळीकतेने बोलतो आपण प्रेमाने, आणि त्यांच्यासाठी आपण अधिकाराने तसं बोलतो. तर तुम्ही सगळ्यांना इतकं छान प्रेमाने सांगतात, आणि माझ्यात तर इतका बदल झालाय मॅडम. माझं दुखणे बारीक जे होते अगदी कम्प्लिटली बंद झाले. खूप फ्रेश वाटतं मला. म्हणजे एक उत्सुकता असते मॅडम केव्हा सेशन चालू होईल मॅडम आमचं. खूप खूप छान. धन्यवाद. तुमचे खूप खूप धन्यवाद मॅडम. खूप धन्यवाद कल्पना ताई. तुम्ही पुन्हा रेकी शिकायला तयार झालात. भरपूर परीक्षा घेतली, भरपूर सेशन केले संडेचे, पण तरी स्वतः निर्णय घेतला. थँक्यू, विश्वास ठेवला त्याबद्दल अंतर्मनापासून धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. सावित्राबाई, होते का सुरू? करा. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा, आत्मा नमस्ते. आता बोला. येते ऐकून. बोल. ते नाही ते पहिल्यांदा हे केलं ना, जॉईन झाल्यानंतर हा, मागच्या मागच्या नातवंडाला जरा शांत राहायला सांगा. हा. पहिल्यांदा जॉईन झाले ना त्यावेळेला भरपूर मनस्थिती एकदम तंग, अजिबात म्हणजे असं कोणीही बोललेलं आवडत नव्हतं, काय नव्हतं, सारखी चिडचिड चिडचिड चालू. आणि जप करायला बसलं, देवाचं धारणा करायला बसलं तरी सारखी अशी झोप यायची, डोळं झाकूनच बसायचं देवावरती, काहीच व्हायचं नाही. देवाची पूजा पण व्हायची नाही की काय नाही, आणि उठू पण वाटायचं नाही तिथून. पण आता जशी जॉईन झाले ना तिथपासून 25% तर फरक जाणवते. खूप छान, खूप छान. आपला नमस्कार. हा, आपला आत्मा नमस्कार. नमस्ते. आपल्याला अजूनही पुढचा फरक जाणवणार आहे, काही काळजी करू नका. ओके. सवित्राबाई, खूप छान, खूप छान. नैना गुजर, आणि त्यानंतर माझ्याच्यानी एखादं नाव. हा हा, छायाताई. ओके, छायाताईला बोलायचंय. थांबा हा, 1 मिनिट, सगळ्यांना संधी देते. मला ना आपल्या यांना बोलू द्यायचंय. पहिली वर्षा पलांडेला बोलू द्या अगोदर. बोला वर्षाताई. हा, मॅडम आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. हा, मी रेकीला जॉईन व्हायच्या आधी जेवढं माझ्या डोक्याला टेन्शन होतं ना, तणाव, दडपण, चिंता, रेकीला मी जॉईन झाली आणि माझ्या थोड्या दिवसांनी माझ्या पुढं आता कधी ते गेलं माझ्या डोक्यातनं काय सगळं मला काही कळत नाही. आणि आता माझे पप्पा आहे, हे मिस्टर आहेत ना, आता मला झोपतात व्यवस्थित आता. नाही तर पहिला सारखे उठायचे राहते, सारखे कधी 2 वाजता कधी 3 वाजता सारखे उठतच राहायचे, पण आता अजिबात उठत नाही.
जे रात्री झोपतात ते सकाळी 6-6:30ला उठतात. खूप खूप फरक वर्षाताई, पडला. तुमचा स्वतःचा प्रॉब्लेम काय होता? कशासाठी तुम्ही जॉईन माझ्या झाला, एक वेळ डोक्याला सांगा. खूप टेन्शन होतं मॅम. सगळी म्हणजे सारखी चिंता असायची, माझं कसं होईल, काय होईल. पण मी रेकीला जॉईन झाल्यावर सगळं माझी ती चिंता कुठे कुठे गेली मला कळली पण नाही. आणि आता मी खूप प्रसन्न असते, खूप सकारात्मकता माझ्यामध्ये आली आहे. काय झालेलं आहे तुम्हाला? मला पॅरालिसिस झालेलं आहे मॅडम. ओके, पण नक्कीच. खूप टेन्शन टेन्शन होतं त्याचं पण. पण आता तेवढं मला टेन्शन नाही वाटत डोक्याला आता. मी खूप प्रसन्न वाटते आता. तुम्ही सर्व कामं करू शकाल, काही काळजी करू नका. फक्त नियमित मेडिटेशन करा, तुम्ही सर्व कामं करसाल. ओके. मी तर एनी टाइम करते मेडिटेशन मॅडम. वा, हा, बसल्या बसल्या करतच राहता तुम्ही. बघा, एक दिवस सगळे ब्लॉकेजेस निघून जातील, सर्व व्हेन्स छान कार्य करायला लागतील, रक्तपुरवठा होईल आणि ते ब्रह्मांड आपल्याला मदत करेल. तुम्ही तुमचे सर्व कामं सुरळीत करू शकाल. आता माझ्या घरात मला खूप प्रसन्न वाटते. नाही तर पहिल्या नुसती असं वाटायचं नाही काय, म्हणजे काय असं मनच नाही घ्यायचं, असं नुसतं नकारात्मकता वाटायची घरात बसल्यावर. पण आता तसं नाही, खूप प्रसन्न वाटते घरात पण मला. खूप छान, खूप छान. थँक्यू वर्षाताई, थँक्यू. खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. यस, मी सर्वांना संधी देते आहे. तुम्ही चिंता करू नका, वाजू दे किती पण, सगळ्यात शेवटचा हात वर असेपर्यंत शेअरिंग घेणारा शब्द आहे माझा तुम्हाला. ओके. नाही ना. आत्मा नमस्ते मॅडम. नमस्ते. आजचं आपलं सेक्शन महिलांवर आहे. जागतिक महिला दिनाच्या सगळ्या महिलांना हार्दिक शुभेच्छा. आणि आज महिला दिनावर सेक्शन आहे म्हणून मी शेअर करते की समाजात प्रत्येक घटकाला ऊर्जेची गरज असते, पण सगळ्यात जास्त ऊर्जा ही कोणाला गरज असते ऊर्जेची? स्त्रियांना गरज असते, कारण तिला वेगवेगळ्या भूमिकेतून जायचं असतं, वेगवेगळी कामं करायची असतात. त्यामुळे सगळ्यात जास्त ऊर्जेची गरज असते ती महिलांना. त्यामुळे सगळ्या महिलांना जर ऊर्जावान व्हायचं असेल, आपलं प्रत्येक काम व्यवस्थित करायचं असेल, नातेसंबंध सुधारायचे असतील, स्वतःची शारीरिक क्षमता वाढवायची असेल, बौद्धिक क्षमता वाढवायची असेल, तर सगळ्यांनी रेकीला जॉईन व्हावं असं मला वाटतं. की कारण की महिलांना जास्तीत जास्त ऊर्जेची गरज असते. आणि आता घेतलेल्या सेक्शन मध्ये तुम्ही म्हटलात की जसं आनंदी बाळंतपण तसंच आनंदी मोनोपॉज पण असतो. त्याच्या बाबतीत माझा एक अनुभव शेअर करायचा आहे की आता सध्या मी त्या कालावधीमधून चाललीये. जवळजवळ 3 आठवडे ब्लडिंग होत होतं. डॉक्टर म्हटले की आता तुम्हाला ब्लड चेक करावं लागेल, कदाचित तुमचा एचबी कमी झाला असेल, म्हणजे झालाच असेल. तर मी म्हटलं ठीक आहे करूया. आणि मी एचबी चेक करायला गेले तर खरोखर एवढं 3 आठवडे होत असताना सुद्धा ब्लडिंग, माझं एचबी 11 भरलं. डॉक्टरांना सुद्धा आश्चर्य वाटलं की एवढे जवळजवळ 3 आठवडे म्हणजे चालू आहे तुमचं मॅडम हे, तर एचबी करायलाच पाहिजे चेक. नक्कीच तुमचं एचबी 6 किंवा 7 किंवा 5च झालं असेल कदाचित. म्हटलं ठीक आहे करूया. आणि एचबी चेक केल्यावर डॉक्टरांना सुद्धा आश्चर्य वाटलं की इतके दिवस म्हणजे हे चालू आहे तरी पण तुमचं एचबी कसं काय. याच्या पाठीमागे एकच कारण आहे, मेडिटेशन, रेकी, ऊर्जा. हे सगळं आपल्याला मिळतं. मी रोजच्या रोज मेडिटेशन करते. मॅडमने सांगितल्याप्रमाणे सोलार चक्र क्लीन करत होते त्या त्रासात पण. आणि त्रास तर म्हणजे त्रास जाणवत नव्हता, पोट वगैरे दुखत नव्हतं, फक्त हे होत होतं. तरी पण एचबी माझा 11 भरला. हा सगळ्यात मोठा अनुभव आज मला तुम्हाला शेअर करायचा होता. आत्मा नमस्ते मॅडम. खूप छान, खूप छान. थँक्यू नैना, थँक्यू. कारण मी एवढं सांगते की मी जे काही बोलते ना, त्या प्रत्येक गोष्टीचा अनुभव शेअर करणारी व्यक्ती माझ्याकडे आहे. ओके. कारण मी अनुभवाशिवाय कधीच बोलत नाही, कारण बोलू शकत नाही. अनुभवच एवढे आहेत, अनुभवच एवढे आहेत, किती या ब्रह्मांडाचे आभार मानावे. खूप प्रेम आहे ब्रह्मांडावर, ब्रह्मांडाचं आमच्या सर्वांवर. हो ना. फक्त मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट सोबत जुडा, हे प्रेम मिळवा, एवढं मी म्हणेल, मोठ्या प्रमाणात मिळवा. खूप छान, खूप छान. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. छायाने हात वर गेला होता. छायाताई आहेत का हजर? हा. लीना तांबेंना पण संधी देते, सर्वांना संधी देते. आणि व्हिडिओ सुरू करा ना सर्वांनी. किती लोकांचे व्हिडिओ सुरू आहेत आणि किती बंद आहेत, जरा बघूया. हा बोला, हा बोला छायाताई. मॅडम आवाज येऊन राहिला का माझा? एकदम मस्त. मॅडम मी
एक याच्यासाठी जॉईन केली होती की मला खूप सारं म्हणजे फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम होते आणि डिप्रेशन सारखं होतं माझं. तर आणि खूप म्हणजे ऊर्जा पातळी पण माझी खूप म्हणजे डाऊन झालेली होती. त्याच्यासाठी मी रेकी जॉईन केली होती. पण मग जसं मी तुमच्या सानिध्यात आली, तुमच्या जवळ आली, तेव्हापासून माझं म्हणजे खूप असे हळूहळू हळूहळू माझे मानसिक प्रॉब्लेम ठीक झाले. आणि मी माझी मानसिक पातळी खूप वाढली. आणि मला असं स्वतःची हिंमत वाढली माझ्यामध्ये. आणि खूप साऱ्या गोष्टी अशा बदल झाल्या जीवनामध्ये की ह्या असं वाटलं नव्हतं की मला कधी हे बदल माझ्या जीवनात होतील म्हणून. आणि ते फक्त तुमच्या सोबत जॉईन झाल्यामुळे घडलं. तर माझी आता सेकंड डिग्री पण झालेली आहे. आणि थर्ड डिग्रीचे मी एकच सेशन हे केलेलं आहे. तर तरी मग माझा थोडा गॅप पडलेला आहे. तर मी तरी पण मी एकही दिवस जे पण आहे की मी एकही दिवस मेडिटेशन तुमचं सोडत नाही. आणि हा दिवसातून 2-3 वेळा तरी मी पॉवर बार घेतेच. आणि स्वतःला पिरामिड मध्ये सुद्धा ठेवत असते. आणि हे सर्व म्हणजे मला याचं एवढं चांगलं वाटतं की जर आपल्याला ही गोष्ट खूप अशी जीवनातली सगळ्यात मोठी मौल्यवान म्हणजे गोष्ट भेटली. तर मला तुमचे असे खूप मनातून मी धन्यवाद मानत असते. पण तुमचा आणि माझा कॉन्टॅक्ट म्हणजे यायला खूप वेळ लागते. गॅप खूप वाढायला आपल्या मधला. तर आता मला तो अजून कमी करायचा आहे. तर आता मी परत फर्स्ट डिग्री पासून जॉईन करणार आहे. तसे मेडिटेशन माझे थर्ड डिग्रीचे पण चालू आहे. मी थर्ड डिग्रीचे ऍप आहे, पण थर्ड डिग्रीचं एक दोन मी अटेंड केलेलं आहे. थर्ड डिग्रीचं माझं मेडिटेशन वगैरे ते पण चालू असते. तर आता मी फर्स्ट डिग्री पासून तुमच्यासोबत उद्यापासून परत जॉईन होणार. आठ तर चाळीस 8:40ची एक बॅच आहे सुरू आपली. त्या बॅच मध्ये थर्ड डिग्री सुरू आहे. तुम्ही थर्ड पहिले कम्प्लीट करा. ठीक आहे मॅडम. ओके. हा, जे राहिलेलं आहे ते पूर्ण करून घेऊया आणि मग फर्स्ट पासून करूया. थर्ड डिग्री 8:40 बरोबर आहे ना? माझं 8:40च्या वेळेस थर्ड डिग्री सुरू होत आहे ना? हो. हो, आहे ना? हा, तर तुम्ही त्या बॅचला बसा. ओके, माझ्याकडून आणि लिंक घ्या, कारण थर्ड पूर्ण करून घ्या आणि मग रिपीटला बसा. ओके. अजून एक चांगला अनुभव एक शेअर करावा असं वाटतं मला की मॅडम जे राहिलेले माझे स्वप्न वगैरे काही गोष्टी जीवनात राहून गेल्या होत्या खूप खूप वर्षाच्या आधीच्या, त्या आता एवढ्या म्हणजे स्पीडनं पूर्ण होऊन राहिल्या 15 दिवसात. तर खूप म्हणजे चेंज झाला माझ्या स्वतःमध्ये. आणि मी कधीच स्टेजवर न जाणारे आज माझ्या गावामध्ये आम्ही शाळेमध्ये मला म्हणजे गेलो होतो आम्ही महिला दिनाचं. काल महिला दिन होता. तर तिथे मी स्वतःहून उठून महिला दिनावर भाषण दिलं. वाव, खूप पूर्वी कधी सुंदर. कमी बोलणारी मी आहे लहानपणापासून विद्यार्थिनी. तर आता मी समोर येऊन बोलली. आणि 8-15 दिवस झाले मी माझे मुलं म्हणजे माझी एनर्जी लेवल एवढी वाढली मॅडम मेडिटेशन करून करून की आता माझ्याकडे छोटे छोटे मुलं स्वतःहून माझे म्हणजे शिक्षण तसं झालेलंच आहे आपलं. पण स्वतःमध्ये कॉन्फिडन्सची माझी थोडी कमी होती. आणि माझ्या दिराच्या मुलीनं मला म्हटलं मोठे तू माझी असं सहज तिच्यासाठी मी मी म्हटलं तुम्ही तुला शिकवत जाईन. तिचा थोडा प्रॉब्लेम होता. तर तिने 2-3 मुलींना बोलवून आणलं. असं करता करता माझ्याकडे आता गावातल्या शाळेतले विद्यार्थ्यांची माझ्याकडे चालू झाली. वाव, खूप सुंदर. ट्युशन मी तर 1ली ते 4थी ते तर आहेच. पण 5वी 6वी 9वी 10वीचे मुलं मला म्हणतात आम्हाला तुमचं शिकवणं आवडतं. ते पण मला शिकवायला लावून राहिले. हे खूप माझ्या जीवनामध्ये मोठा बदल. आणि जेव्हा मी शिक्षण घेत होती माझी 12वी होती तेव्हा मला असं वाटत होतं माझा डीएड ला वगैरे नंबर लागला पाहिजे. पण ते काही कारणास्तव लागू नाही शकला. पण ती इच्छा माझी राहिली होती अपूर्ण मुलांना शिकवण्याची. म्हणजे समाजात मुलांना चांगले संस्कार टाकण्याची. ह्या गोष्टी अपूर्ण राहिलेल्या आहे आज रेकीमध्ये आल्यामुळे आणि तुमचे मेडिटेशन मी रेग्युलर केल्यामुळे भारत पूर्ण. जिंकला, भारत जिंकला, भारत जिंकला. थँक्यू, थँक्यू, थँक्यू युनिव्हर्स. बोला छायाताई. तर अशा सर्व गोष्टी माझ्या पूर्ण झालेल्या. परत माझ्या आध्यात्मिक क्षेत्रातलं तुमच्या लक्ष पण आहे वाटतं भारत जिंकला ते. मी जे अध्यात्मावर पण माझ्या खूप म्हणजे आलेली होती. ते पण माझे आध्यात्मिक क्षेत्रावरच पण खूप योग छान. आता चालू होऊन राहिले. मी आता एक नक्कीच. कोर्स मी आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये आहे. तर आता मी माझ्या गावामध्ये कालच मी महिला दिन विशेष आमच्या महिला त्या गावातल्या तर त्यांच्या छान, पुढे मी कोर्स अनाऊन्स केला. नवचेतना शिबिर नावाचा. स्वतः मी टीचर आहे. छान. आणि खूप त्याचं सुंदर, खूप सुंदर, खूप दिदी सुंदर. एक वेळ असा होता की छायाताई चोरून रेकी शिकल्या होत्या. कोणासमोरच बोलत नव्हत्या. मॅडम मला व्हिडिओ मध्ये पण दाखवू नका. आज त्यांनी स्वतः
हँड राईज केला आणि स्वतः सगळ्यांसोबत शेअरिंग करताय. आनंदी आनंद सर्वीकडे. थँक्यू छायाताई. आपल्याला सेशनचा वेळ वेळ करायचा आहे. सगळ्यांना लिमिटेड वेळ द्यायचा आहे. नक्कीच एखाद्या वेळेस आणखी तुमचं स्पेशल मुलाखत घेऊया. थँक्यू. 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 बरं, ओके. माने मॅडम तुम्ही पण आल्या. एक मिनिट, हात वर करा. कोणी कोणी संधी मागली आहे पहिले. सीमा पाटील राहिल्या. बोला सीमाताई पाटील. ग्रँड मास्टर सीमा पाटील. हो शोभाताई, तुम्हालाही बोलायला संधी. ओके. आज कृष्णा दादा सोडून सगळ्यांना संधी, हो ना मॅडम? चालेल. आज महिला मंडळ. हा, सीमा पाटील. आत्मा नमस्ते मॅडम. आवाज येतोय? एकदम टकाटक. माझ्याकडे पण भरपूर बदल झालेला आहे. मेडिटेशन माझं जरा कमी झालेलं होतं. पहिलं कसं मी व्यवसाय फक्त करत होते, पण आता जबाबदारी वाढली. शेती, व्यवसाय दोन्ही सांभाळावं लागत होतं. कंटाळा येत होता. पण आता ह्या एका आठवड्यामध्ये मेडिटेशनवर जास्त भर दिला आणि ऊर्जावान ऊर्जावान वाटायला लागलं. स्वतः व्यवसायामध्ये सुद्धा आणि शेतीत सुद्धा कंटाळा येत नाही मॅडम अजिबात. एकदम छान रिझल्ट वाटायला लागलाय आता. आणि पहाटे माझं मेडिटेशन चांगलं. पहाटे मेडिटेशन जरा छान होते, त्यामुळे मी पहाटेच करत असते. आणि तुमच्या बरोबरचं पण मेडिटेशन होऊन जातं त्याच्याबरोबर. खूप छान. एवढंच. खूप खूप आनंदी धन्यवाद. आनंद सर्वीकडे. खूप छान. आनंदी आनंदी सर. खूप छान. थँक्यू मॅडम. थँक्यू. 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 आपल्या आताच्या बॅचचे सगळे पहिले लीना तांबे. ओके. मग त्यानंतर आपल्या माने मॅडम. हा, त्यानंतर अक्षता डोके. ओके, तुम्हीच लक्षात ठेवा. बोला लीना मॅडम पटकन. तांबे. आत्मा नमस्ते सर्वांना. फारच जिंकलं आपलं. एक एक अनुभव फक्त सांगा. एकच अनुभव सांगू ना? एकच सांगा, एकच. हा, वेळेमुळे एकच सांगा. ओके, सांगते मी. मला झोपेचा प्रॉब्लेम होता. झोप मला उशिरापर्यंत 2-3 वाजेपर्यंत मला झोप लागत नव्हती. रेखीमध्ये आल्यानंतर मला मेडिसिन चालू झालं. त्याच्यानंतर मला झोप पूर्णपणे आता मी केव्हाही झोपू शकते. छान झोप लागते. छान एनर्जी पण छान आहे. मी आता कालच पूर्ण 8 दिवसात फिरून आले. खूप छान थकल्यासारखं वाटत नव्हतं मला. खूप एनर्जी पण छान होते आता मला. खूप छान. एक एक अनुभव आहे की नाही. एक एक संधी दिली की सगळ्यांना मिळते. सगळ्यांना वेळ पुरतो मग. त्यानंतर बोला मॅडम. तुम्हीच. आत्मा नमस्ते. मॅडम आवाज नाही येत आहे. आवाज नाही येत आहे. आता येते का? हो. डॉक्टर नाव सांगा मॅडम तुमचं. 12 वर्ष डॉक्टर अरे हा, परत झालं. नाही कमी येतोय फक्त, आता येतोय. हा, आता येते आवाज? हो. येतोय आवाज? मी मेडिटेशन गेली 12 वर्ष झालं करते. तर मला मेडिटेशन मध्ये भरपूरच इम्प्रुव्हमेंट जाणवली. एनर्जी लेवल मध्ये भरपूर इम्प्रुव्हमेंट जाणवली. आणि जास्त चेंज मला माझ्या मुलीमध्ये जास्त चेंज जाणवला, की त्याचं मला खूप समाधान आहे. ती दर सुट्टी दिवशी ती फॅरेंजायटिस आजारी असायची गेले कित्येक दिवस. पण जेव्हापासून तिनं रेकी केली तेव्हापासून ती एका पण शनिवार रविवारी नाही आजारी पडली. तिची एनर्जी लेवल पण चांगली आहे. आणि मला तर हे मेडिटेशन खूपच आवडतं. मी रोज करते मेडिटेशन. आमचे आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये 20-20 मिनिटाचे असतात, पण हे मोठे असले मेडिटेशन तरी छान आहेत. मस्त वाटतं. खूप छान. खूप छान. आनंदी आनंद सर्वीकडे. थँक्यू. 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 नेक्स्ट अक्षता डोके. डोके. हा,
तुमचंच नाव. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आज थोडा प्रॉब्लेम होता, तुमचा आवाज मला खूप कमी येत होता, म्हणजे मोबाईलला कान लावून ठेवावे. पण आजचा दिवस पण चांगला होता. तुम्ही महिलांविषयी भरपूर छान माहिती दिली आणि आम्ही पण असं की माहिती दिली त्याच्यामध्ये ही सगळ्यांची ऊर्जा तुम्ही वाढवली, जेणेकरून आम्ही तुमच्याशी जोडलो आहोत आणि जोडल्यामुळे खूप काही चांगल्या गोष्टी सर्वांसाठी करतायत तुम्ही आणि आमच्यासाठी पण. मला तुमचा थोडा आज आवाज खूपच कमी येत होता, म्हणजे मला फोन संच्या जवळ कान राहून ठेवावं लागत होतं. आणि तुम्ही आज दिलेली माहिती आम्हाला खूप आवडली आणि मला रेखी तर शिकायची होतीच आणि तुमच्याशी जोडल्यामुळे मला खरंच बरं वाटतंय, छान वाटतंय. आणि असंच सर्व माझं रेखीचे एपिसोड चुकू नये एवढंच माझी इच्छा आहे. नक्कीच नक्कीच नक्कीच. आता नेमकंच आपण सेकंड डिग्रीला आलेलो आहे. नक्कीच सगळं छान होणार आहे, काही काळजी करू नका. ओके. ओके. शोभाबाई पाटील, त्यानंतर भाग्यश्री. मी एक एक लाईन घेते माझ्या समोर. शोभाबाई पाटील, करा व्हिडिओ सुरू, माईक सुरू करा. आता आता बोलायला संधी भेटली, आता चुपच राहू नका. होतो माईक सुरू? नाही होत. ओके, नेक्स्ट भाग्यश्री कोळी. भाग्यश्री, हा त्यांचा माईक सुरू होते. आवाज जोरात. हा, रेकीत आल्यापासून मला खूप छान वाटतंय. आवाज कमी येतोय ग भाग्यश्री. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते, बोल. मला रेकीत आल्यापासून फर्स्ट डिग्री पासून आता मी ग्रँड मास्टर मध्ये चालू आहे. मला खूप छान अनुभव आलेत. एकदम मेडिटेशनचा तर खूपच छान अनुभव आहेत. मला खूप छान वाटते, ऊर्जावान वाटतंय. खूप छान छान अनुभव आले आहेत. एकदम मस्त वाटतंय. मला पण थोडा शरीराचा प्रॉब्लेम होता, तो पण कमी झाला आहे. शरीराचा प्रॉब्लेम छान खूप छान, मस्त. स्वाती खर्डे या जरा समोर. मनस्वी हजर होत्या. मनस्वी, मनस्वी हातवर होता मनस्वीचा. अच्छा, स्वाती खर्डे. नंतर कल्पना कापडी आणि मग आपण थांबूया. ओके. हा, कोणाला शेअरिंग करायचं असेल तर हात वर करायचा. बोला स्वाती, माईक ऑन होतो. आत्मा नमस्ते. सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा. बोलावं तेवढं कमी आहे. खूप असे अनुभव आलेले आहेत. ज्या कारणासाठी मी जॉईन झाली तर त्यामध्ये फार असे बदल दिसत आहेत. माझ्या स्वतःच्या फिजिकली बाबतीत पण मला एनर्जी भरपूर आलेली आहे. ती तुम्हालाही जाणवते. लगातार माझं काम चालूच असतंय. झोपेन तेवढी झोप असते, दिवसभर चालू असतंय आणि खूप छान एनर्जी मिळते. खूप खूप धन्यवाद आपले. युनिव्हर्सचे खूप खूप धन्यवाद. खर तर ते टॅरोटचं सेशन करत असताना फक्त त्या नेमक्या घरी पोहोचतात. मुलीला खाऊ घालणे असू दे, स्वयंपाक असू दे, अरे केवढा ते सगळ्या त्यामधून मात्र स्वाती टिकत आहेत. हो ना स्वाती? खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. म्हणजे आपण केवढीही धावपळ करू शकतो, आपली एनर्जी लेवल टिकून राहते, एवढं मात्र नक्की. अशी ऊर्जा आपल्याला मदत करत असते. खूप धन्यवाद. भारतीताई कापसे, काही बोलसाल की नातवंड आहेत जवळ? आत्मा नमस्ते. माईक सुरू करा. अगोदर माईक सुरू करा ना. स्पेशल अनुभव सांगतील आता ह्या, सगळ्यांपेक्षा वेगळा. बघा आता तुम्हाला. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा आत्मा नमस्ते. नमस्ते सर्वांना. महिला दिनाच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा. रेकीमध्ये आल्यापासून खूप काही अनुभव आहे. बराच बदल झालाय स्वतःमध्ये पण, शेतीमध्ये पण, पिकांमध्ये पण. ह्या वर्षी चांगले भाव पण भेटले. खूप खूप धन्यवाद ब्रह्मांड ऊर्जेचे.
आणि बरेच छोटे मोठे दुखणे असले काही असले रेकीचे ऊर्जा दिली की ओके. भारतीताई, थोडं काही दुखायला लागलं तरी ऊर्जा दिली की ओके. हम्म. मी आवर्जून असं विचारेल की महिलांना सांगा की शेतीसाठी रेकीचा उपयोग कसा करता येतो. हं? शेतीकरिता रेकीचा उपयोग कसा करता येतो शेतासाठी. छान येतो मॅम. तुम्ही तर मला बघतात, मी शेतामध्ये असते त्यावेळेस. आपले कधी कधीचे सेशन जे आहे दुपारचे, तर मी शेतात असते त्यावेळेस. खूप येस. छान अनुभव. आणि पिकांमध्ये पण बदल, खूप छान ऊर्जा. म्हणजे आपल्याला जे काही वाटतंय बा आता इथं थोडस आपलं ऊर्जा देण्याची गरज आहे, हे काम होईल का नाही, आपण ऊर्जा देऊन टाकू, बरोबर काम होऊन जाईल. आणि त्याचे पण खूप अनुभव आहे मॅडम. आणि सांगण्यासारखं खूप काही आहे. छोटे कधी कधी मुलांना साधा खोकला वगैरे जरी आला, रेकी दिली का मुलं खोकला राहून जाईल. किंवा काही दुखायलाच लागलं, हात दुखतोय पाय दुखतोय, ऊर्जा दिली का बरं वाटतं. मुलगा जरी शेतातून आला ना, त्यालाही वाटलं ना, अगं मम्मी लय कंबर दुखू राहिलं, बघ ना, दे ना ऊर्जा. ऊर्जा दिली का मला खरंच बरं वाटलं. असा खूप ब्रह्मांड ऊर्जेचा अनुभव आहे. खूप काही आहे. आनंदी आनंद आहे. आनंदी आनंद आहे. हो हो. खूप सुंदर, खूप सुंदर, खूप छान, खूप छान. थँक्यू युनिवर्स, थँक्यू, थँक्यू. खूप छान. मी म्हटलं ना नवीन अनुभव, कारण ना शेतामध्ये आपण काय म्हणूया, आपण फक्त स्वतःसाठी आरोग्यासाठी हा विचार केला आहे, परंतु निसर्गासाठी सुद्धा आम्ही शेती करतो आहे. आमच्या शेतीच्या व्यवसायामध्ये सुधार व्हावा. तुम्हाला माहितीये सध्या शेतकरी वर्गाची अनेक ठिकाणी परिस्थिती खूप खराब आहे. आपण सगळी हिस्ट्री नाही सांगणार, पण जेव्हा एखादी व्यक्ती येते ना, तेव्हा ती खूप मोठ्या स्ट्रगल मधून येत असते. ओके. आणि एवढं मात्र नक्की की ब्रह्मांडीय ऊर्जा त्यांना मदत करत असते. काही सर्व लोन फेडण्यासाठी असू देत, काय 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 असू दे, आम्ही रेकीच्या माध्यमातून, ब्रह्मांडीय ऊर्जेच्या माध्यमातून शेतकरी वर्गासाठी सुद्धा खूप खूप सुंदर ऊर्जेने मदत केली आहे. काय काय सांगावं, किती किती बोलावं. आपला माल सुरक्षित राहणे, मालाला योग्य भाव मिळणे, आपली पिकं छान होणे. तुम्ही जे पेराल ना, तुम्ही जे पेराल ते पीक उत्कृष्ट निर्माण करण्याची जबाबदारी ब्रह्मांड घेणार, असं आपण म्हणूया सध्या. ओके. आणि मी काय पेरावं आणि काय कुठलं पीक नाही पेरू, हे पण मला बरोबर कळणार. हो की नाही भारतीताई. मॅडम, तुम्ही आम्हाला कांद्याच्या बाबत मी विचारलं होतं, त्याचा पण खूप छान अनुभव आला. तुम्ही म्हंटले बी टाकू नका आता सध्या. खरंच बी टाकलं, तुमचं ऐकलं म्हणून आमचा फायदा झाला, नाही तर आमचं नुकसान होऊन गेलं असतं. मुलगा तेच म्हटला, मॅडमचं ऐकलं म्हणून बरं झालं, नाही तर आपला किती तोटा होऊन गेला असता. आणि पावसामध्ये कांदे भिजले होते, पण परंतु आम्ही त्याला रेकी दिली, पण कुठल्याही प्रकारचे कांदे काही खराब झाले नाही, काही नाही. अशी भीती वाटायची का आता इतका पाऊस झाला त्या पिरियड मध्ये का असं वाटायला लागलं आता आपल्या कांद्यांचं काही खरंच नाही. पण ऊर्जा देऊन देऊन अतिशय चांगल्या पद्धतीने कांदे टिकले आणि चांगल्या पद्धतीने भाव भेटले, एकदम उंच उंच. खूप छान. आणि तुम्ही बियाणं नाही टाकायला लावलं लाल कांद्याचं, नका टाकू तुम्ही म्हटल्या, आम्ही तुमचा सल्ला घेतला होता. तर खरोखर मॅडम तो सल्ला खूप फायद्याचा ठरला. नाही तर आमच्या शेजारच्यांनी त्यांनी टाकले बियाणं, पण आम्ही तुमचं मार्गदर्शन घेतलं तर आम्ही टाकलं नाही बियाणं. आम्ही लकी ठरलो आणि त्यांचं पूर्ण बियाणं गेलं. परत दुसऱ्या हप्त्याच्या वेळेस आम्ही तेच केलं, त्यावेळेसही तसंच झालं, आम्ही 2दा वाचलो. असं म्हणजे एवढं ब्रह्मांडाचे खूप खूप आभार आहे. तुमचे आभार आहे, तुम्ही कधी पण फोन केला तर आमचा उचलतात, आम्हाला मार्गदर्शन करतात, त्याबद्दल बी मी खूप खूप धन्यवाद देईल आपल्याला. थँक्यू. अगदी मनापासून हो धन्यवाद. त्या ब्रह्मांडीय ऊर्जेचे धन्यवाद. खूप खूप हो. धन्यवाद. फक्त भारतीताई असं सांगा की मॅडम तुम्ही कधी कधी फोन उचलत नाही, हे पण सांगा आता हा. कारण ना बाकी सर्वजण मला म्हणतील मॅडम भारती कापसे यांना करता मग नेहमी. सांगा.
नाही तसं होतं कधी पण. हे बघा माझ्या बाबतीत तर जेव्हा जेव्हा अर्जंट होता ना, जेव्हा इमर्जन्सी होता, तर त्या ब्रह्मांडाचेच आदेश असतील कदाचित, त्यावेळेस उचलला गेला. आणि ज्यावेळेस काही नव्हतं म्हणजे इमर्जन्सी नव्हतं त्यावेळेस उचलला गेला नाही, परत मी त्याच्यावरती पुन्हा विचार बी केला नाही असं. थँक्यू थँक्यू थँक्यू. धन्यवाद मॅडम. हा चालेल, ठीक आहे, काय धन्यवाद. होते ना मग गैरसमज होतात. मॅडम आहे ना फक्त त्यांचेच फोन उचलतात, पण सेशन नाही नाही असलं काही तसं काही अडचण असली तर नाही. मेसेज टाकून ठेवावा लागतोच. थँक्यू सगळ्यांना अगदी अंतर्मनापासून धन्यवाद. ही ब्रह्मांडी ऊर्जा अशीच आहे, आपल्या सगळ्यांना भरभरून देत राहते देत राहते देत राहते. तुम्ही ऊर्जेचा उपयोग कुठे करू शकता? जो विचार तुमच्या डोक्यात येणार ना, त्या प्रत्येक कृतीसाठी तुम्ही ऊर्जेचा उपयोग करू शकता. तुम्हाला जे हवं आहे ते मागण्यासाठी आपण ब्रह्मांडी ऊर्जेचा उपयोग करू शकतो. मला काय हवं आहे त्यासाठी. आता तर फक्त शेती चांगली म्हणजे ना, जे काय असेल ते या विश्वामधील सजीव आणि निर्जीव प्रत्येक गोष्टीमध्ये ब्रह्मांडी ऊर्जा आहे. आपल्याला अनेकदा गरज असते त्या वस्तूची, त्या गोष्टीची ऊर्जा वाढवण्याची. की आपण काय करतो आहे, तर आपण आपली ऊर्जा वाढवतो आहे. जसं आता मी म्हटलं आहे की मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करून करून थकून जाते, घरी आल्यानंतर ताण उरत नाही, तेव्हा तेव्हा मी पुन्हा ऊर्जा घेतली आणि स्वतःला ऊर्जावान केलं. ओके, म्हणजे मी परत बँकेमध्ये बॅलन्स टाकलं आणि आता खर्चत बसा. हो की नाही? हा, केवढंही खर्च केला तरीही बॅलन्स कमीच नाही झाला तर कोणाला असं वाटेल की माझं बँक बॅलन्स एवढं असावं की केवढंही खर्च झालं ना तरी पुन्हा त्या बँकेमध्ये अकाउंटमध्ये येत राहावे. मी खऱ्या बँकेच्या अकाउंटची नाही तुम्हाला गॅरंटी घेऊ शकणार, पण एवढं मात्र नक्की सांगते, ऊर्जेसोबत जोडल्यानंतर आपल्या ऊर्जेच्या अकाउंटमध्ये जेवढं पडत राहतं, आपण खर्च जरी केला तरी पुन्हा आपण घेण्यासाठी सक्षम असतो. आणि जरी मी खऱ्या बँकेच्या अकाउंटचा शब्द देत नाही, पण तुम्हाला एवढा विश्वास सांगते की ब्रह्मांडी ऊर्जा रेखीसोबत जुडल्यानंतर आर्थिकतेमध्ये कुठेही कमी पडत नाही. तुम्ही घ्या अनुभव. बघा किती अनुभव सांगसाल नाही ना, काय काय सांगसाल आहे की नाही. यस, अनुभवाशी अनुभव आहेत, शेअर करणारेही भरपूर आहेत, पण वेळेचा प्रश्न येतो. पैशांची कमतरता भासत नाही, आपोआप मार्ग खुले होतात. यामध्ये काही जादू नाहीये. परत आपले चक्र बॅलन्स होतात मेडिटेशन केल्यामुळे माझे चक्र बॅलन्स झाले, माझी ती क्षमता वाढली पैसे घेण्याची, म्हणून माझ्याकडे पैसे येत आहेत. जसं आपण म्हणतो लव्ह अट्रॅक्शन, प्रेम मिळवण्याची माझी क्षमता निर्माण झाली म्हणून मला ती मिळते आहे, तसं पैसा मिळवण्याची माझी क्षमता निर्माण झाली आहे म्हणून मला ते मिळते आहे. ओके, युनिव्हर्सनी सगळ्यांना आपल्याला त्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, फक्त आपल्या आतील ऊर्जेचा आपल्याला उपयोग घ्यायचा आहे. मी मोठ्या प्रेमाने सर्वांना सांगेन, या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुडा, आरोग्य संपन्न व्हा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुडा, तुमचे सर्व स्वप्न पूर्ण करा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुडा, स्वतःला, कुटुंबाला, जेथे कार्य करता तेथे, सामाजिक असाल, राजकीय असाल, तेथे सर्वांना ऊर्जावान करण्यासाठी तुमच्या ऊर्जेचा उपयोग करा. स्वतःचं सामर्थ्य टिकवण्यासाठी, स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी ऊर्जेचा वापर करा. ऊर्जेसोबत जोडलेला आहात, तुम्हाला कोठेही मागचं पाऊल घेण्याची गरज पडणार नाही, एवढा माझा विश्वास आहे. जेथे तुम्हाला मागचं पाऊल घ्यावं लागलं तेथे तुम्ही आहात त्यापेक्षा अधिक पुढे जाण्यासाठी, झेप घेण्यासाठी ते असेल, एवढा पुन्हा विश्वास ठेवा. कारण ऊर्जा, जसं आता कापसे त्यांनी सांगितलं, थांबावं लागलं पण नुकसान टळलं. बरोबर, नुकसान टळलं. तुम्हाला जर का एखाद्या ठिकाणी थांबावं लागत आहे किंवा मागचं पाऊल घ्यावं लागत आहे, तर तुमचं नुकसान होऊ नये यासाठी मात्र पुढची जी झेप असेल ना, ती खूप मोठी असेल तुमची, हा पण विचार करा. ओके, युनिव्हर्स माझ्यासाठी जे योग्य आहे तेच मला देत असते, माझ्यासाठी जे अयोग्य आहे ते मला देत नाही. असं ब्रह्मांड आपल्यासाठी कार्य करत असते. या ब्रह्मांडाचा आपल्या सगळ्यांवर
खूप प्रेम आहे. या प्रेमाचा आपण उपयोग करूया. आपण सर्वजण या परमपिता परमेश्वराचे लेकरं आहोत, या ब्रह्मांडाचे लेकरं आहोत. हे ब्रह्मांड आपल्याला देण्यासाठी कायम तयार असते. म्हणून मी म्हणत असते नेहमी, या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुडा, स्वतःला सामर्थ्यवान बनवा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुडा. आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट, कौटुंबिक स्वास्थ्य, तुम्हाला जे जे हवं आहे ते मिळवा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू ऑल ऑफ यू. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. ग्रुप लिंक चॅट बॉक्स मध्ये ग्रुपची लिंक टाकलेली आहे. ज्या सदस्यांनी ग्रुपची लिंक जॉईन नाही केलेली त्यांनी मोठ्या प्रेमाने नवीन सदस्यांनी ग्रुप जॉईन करा. चॅट बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे. ओके, बघा नमस्ते. मी कॉपी करते लिंक आणि पेस्ट करते. बघा, ग्रुप लिंक आली आहे का सर्वांना की नाही आली? लिंक आली आहे? येस मॅडम. हा, नवीन सदस्यांनी ग्रुप जॉईन करा. उद्या दुपारी 2 वाजतापासून आपण नवीन सेशनला सुरुवात करत आहे. ग्रुपला मी सर्व माहिती टाकते, सेशन कसे असणार आहे, काय, सर्व. आज अगदी बाहेरून आली. आणि माझ्या भावाचं कुंकू होतं, तर कार्यक्रमाला गेलेलो होतो. जसं आलो तसंच सेशनला बसलो. फक्त 15 मिनिट अगोदर आम्ही घरी पोहोचलो. पहिले लिंक ओपन केली, तुम्ही जॉईन झाले. तुम्हाला सुरुवातीच्या काळात थोडी 10 मिनिट वाट बघावी लागली. अंतर्मनापासून माफी मागते तुमची, मी वेळ नाही पाडू शकले. थँक्यू. आपण सगळ्यांनी शेवटपर्यंत सेशनला छान सोबत दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. नमस्ते. आत्मा आत्मा नमस्ते. थँक्यू मॅडम. आत्मा नमस्ते.